आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय शिवराय। प्रस्तुत प्राप्त कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदमान्य विश्ववंदनीय अध्यात्माचा कळस। अध्यात्म म्हणजे फक्त धार्मिकता नाही मायबाप, अध्यात्म म्हणजे वरिष्ठांप्रतीचा आदरभाव, अध्यात्म म्हणजे कनिष्ठांप्रतीचा करुणाभाव, अध्यात्म म्हणजे वेद वाचण्या अगोदर समोरच्याच्या अंतकरणातील वेदना वाचता येणं, अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीत राहणं, अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीतून घडलेल्या महापुरुषांच्या जीवनातून आपलं जीवन चरित्र घडवणं, अध्यात्म म्हणजे फक्त पूजा अर्चना आणि प्रार्थना नाही तर त्याप्रमाणे आपली दिवसभरातील प्रत्येक कृती असणं। एकंदरीतच अध्यात्म म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या हातातील प्रत्येक कार्य हे प्रामाणिक आणि पारदर्शक पद्धतीने करणं, अशी कलियुगातील मानवाला मोक्षाकडे जाणारी साधी सरळ आणि सोपी वैवाट निर्माण करून देण्यासाठी ज्याने गाथा या प्रकरणातून 5वा वेद निर्माण केला तर जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणांचा बहुतेकांच्या पाठातील अनेक वेळा आपल्या समोर चिंतनाला आलेला अभंग माझ्या अल्पज्ञान आणि अल्पनिमित खऱ्या अर्थानं अल्पमतीने शिवचरित्र नैमित्तिक आधारे खऱ्या अर्थानं चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला आहे। विठ्ठल या अभंगावर माझ्या अल्पमतीनुसार चिंतनरूपी सेवा प्रस्तावित करत असताना प्रस्तावना द्यायची ती अशी, खऱ्या अर्थानं सालाबाद प्रमाणे 16 वर्षांची अखंड परंपरा म्हणजे सुरुवातीला एकदा जोरदार काढून टाळे 7 ग्रामस्थांसाठी झाल्या पाहिजेत। याचं कारणही असंच आहे महाराज, ही 16 वर्षांची अखंड परंपरा म्हणजे साधारणपणे 2 पिढ्यांचा संगम या ठिकाणी दाटलेला आहे। ही जी वयस्कर पिढी या ठिकाणी बसलेली आहे त्यांच्या घामाचे थेंब या मातीत मिसळलेले आहे आणि खऱ्या अर्थानं ही जी खऱ्या भगवा ध्वज आपल्या खांद्यावर लिलया पेलून ठामपणे उभ्या असतात ही तरुणाई, ज्या तरुणाईच्या बळावरती आज हा सोहळा खऱ्या अर्थानं कळसरूपी एक वेगळं वैभव साधतो आहे। एकदा तरुण वर्गासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। त्याच अनुषंगानं खऱ्या अर्थानं विशेष म्हणजे राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानसाठी सुद्धा एकदा जोरदार काढून टाळ्या वाजवा महाराज, कारण घराघरातली आई जोपर्यंत जिजाऊ म्हणून घडणार नाही, घराघरातली मुलगी जोपर्यंत खऱ्या अर्थानं जिजाऊ म्हणून घडणार नाही आणि घराघरातली आजी जोपर्यंत जिजाऊ म्हणून घडणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं उद्याचं स्वराज्य उतरणार नाही। नव्हे तर आमच्या घरातील शिवबाही आणि शंभूराजेही जन्माला येणार नाहीत, हे सगळ्यात मोठं वास्तव आहे। म्हणून जिजाऊ प्रतिष्ठानसाठी, कारण ह्या वर्षी मला वाटतं सिंहगडला आल्या होत्या ना, मग सगळे आमच्या ताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा वाजवा महाराज। त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं समस्त ग्रामस्थ साते मावळ आणि शिवभक्त साते आणि खऱ्या अर्थानं आज दुग्ध शर्करा योग म्हटलं तर हरकत नाही, कारण खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या मातीत मंदिरांपेक्षा ही शाळा बांधा असं म्हणणारा एक वर्ग जन्माला आला। मी स्वतः प्राध्यापक एक गोष्ट सांगून जातो, मंदिरं असण्याचा फायदा पहिल्यांदा लक्षात घ्या, कारण व्हॉट्सअपवरती चॅटिंगमध्ये सध्या आम्ही इतके रम्माण झालो की वास्तवता आम्ही विसरून गेलो। शोकांतिका लक्षात घ्या, तुमच्या घरातलं 3 वर्षाचं लेकरू आहे, ज्या लेकराला पाहिला गेलं तर काहीच कळत नसतं, पण एखादी गोष्ट जर त्याला हवी असेल तर ते कमीत कमी हट्टाला पेटून राहतं, मला ती गोष्ट हवी आहे। पण जर आपली परिस्थिती नाही, आपण काही कारणास्तव घेऊ शकलो नाही आणि आपला मुलगा शेजारच्या घरी गेला आणि त्याला जी गोष्ट प्रचंड आवडते ती त्या घरामध्ये आहे पण त्या घरात एकही व्यक्ती नाही, मला सांगा 3 वर्षाचा मुलगा काय करेल? त्या वस्तूबरोबर हवं तेवढं खेळेल, पण त्या मुलाला काही कळतं का? शेवटी ती वस्तू घेऊन तो आपल्या घराकडं निघेल। पण लक्षात ठेवा महाराज, तो त्या घरात कुणीच नसू द्या, पण जेव्हा ते लेकरू उंबऱ्यापर्यंत येतं ना त्यावेळेस तो एकच विचार करतो, ही वस्तू आपण घरी न्यायला नको, नाहीतर देव बाप्पा कान कापेल। हे मंदिर असण्याच्या संस्कारांचं सगळ्यात मोठं व्यासपीठ आज आमच्या मातीत आहे महाराज। आणि त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं आज तरुणा एका वेगळ्या धुंदीमध्ये वावरत असताना जर गावागावामध्ये शिवस्मारक झालं ना महाराज, खऱ्या अर्थानं ज्या वेळेस आम्ही राजांकडे पाहू रस्त्यानं चालणारी पोरगी आम्हाला बहीण वाटेल, म्हणून शिवस्मारक हवं। खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर आज माझ्या राजानं सह्याद्रीच्या मातीमध्ये स्वराज्य उतरावं ही भावना मासाहेबांनी जोपासली, पण ज्या वेळेस खऱ्या अर्थानं आपल्या मातेसाठी आणि आपल्या पित्यासाठी माझ्या राजानं उभं आयुष्य सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात भिनवलं, ज्या वेळेस स्मारकाकडे आमचं लक्ष जाईल त्या दिवशी आम्हाला कळेल राजांप्रमाणे आपण आपल्या मायबापांची सेवा केली पाहिजे, म्हणून हवं ते स्मारक। कारण माझ्या राजाचा इतिहास असा आहे ज्या इतिहासाची पानं या मातीच्या खोलपर्यंत रुजली आहेत आणि त्या आमच्या मुलांच्या मस्तकापर्यंत पोहोचवायचे असतील त्यासाठी हवं ते शिवस्मारक
स्मारक आणि आदरणीय खऱ्या अर्थानं माननीय बापूराव अप्पा वायकर यांच्या निधीमधून आणि समस्त तरुण ग्रामस्थ साते शिवभक्त यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून उभी राहणारी ही पंढरी एकदा सगळ्यांसाठी आणि आदरणीय अण्णांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं दादा आपल्या सगळ्यांच्या प्रेमातून या ठिकाणी येण्याचा योग आला. आपलेही मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. आदरणीय समस्त ग्रामस्थ आपलेही मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे या आवाजाला ध्वनिरूप प्राप्त झालं ती ध्वनिवस्था करणारी मंडळी दादा आपली सिस्टम खरोखर अत्यंत चांगली आहे. एकदा जोरदार कडाळून टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. कारण कीर्तनात फार मोठी जबाबदारी त्यांच्याही खांद्यावर राहते महाराज. कारण गायक मंडळी मध्ये मध्ये डोळे मोठे करून त्यांच्याकडे पाहत असतात. पक्ववाले मंडळी डोळे मोठे करून त्यांच्याकडे पाहत असतात आणि कीर्तनकार महाशय मध्ये मध्ये डोळे मोठे करून त्यांच्याकडे पाहत असतात. पण या तिघांवरती आपली नजर ठेवत त्यांना आपले डोळे मात्र मिक्सरवर ठेवायचे असतात. दादा आपली सिस्टम खरोखर अत्यंत चांगली आहे. आपलेही मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे एकदिवसीय शिवजन्म उत्सव नामयज्ञ सोहळ्याला साक्षात भगवान परमात्म्याचा आशीर्वाद प्राप्त झाला ती ही महाराष्ट्रातली सगळी कोहिनूर रत्न एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट या सगळ्यांसाठी झाला पाहिजे. याचं कारणही असंच आहे महाराज. दूरदर्शनवरती जर आम्ही आजी अतुलचं संगीत ऐकलं तर घरात मम्मी पप्याला रोज सांगते पाप्या तोपक तोपक, पण त्यामागे त्यांचा रोजचा 18 तासांचा रियाज असतो. माझ्या महाराष्ट्राचा हा शेतकरी, माझ्या महाराष्ट्राचा हा वारकरी आणि धर्मावर संकट आलं तर होतात धारकरी असेल ती चटणी भाकर खातात. आपल्या शेतामध्ये नोकरीमध्ये राब राबतात. पण ज्यावेळी नामयज्ञ सोहळ्याला उभे राहतात असा काही स्वर प्रतंबित करतात. भगवान परमात्म्याला स्वतः ऐकावाच लागतो. माझ्या महाराष्ट्राचा हा शेतकरी, माझ्या महाराष्ट्राचा हा वारकरी आणि धर्मावर संकट आलं तर होतात धारकरी. दिवसभर आपल्या नोकरीमध्ये व्यवसायामध्ये काम करून तिघांच्याही हाताला गठ्ठे पडलेले आहे. पण ज्यावेळी पक्वादावर थाप पडते आणि हार्मोनियमवरती बोट जातं असा काही मृदमनी बाहेर येतो. भगवान परमात्म्याला स्वतः ऐकावाच लागतो. या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे आपण सगळे जरी 2 तास या ठिकाणी असू तरी जाताना पुण्याची पिशवी ज्यांच्या अधिकची भरली जाणार आहेत त्या आदरणीय आमचे विनेकरी बाबा आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्याशिवाय सरस्वती मातेचं या ठिकाणी आगमन होऊ शकत नाही ते आमचे सगळे टाळकरी वृंद, देवांचे देव महादेव आणि विशेष तत्वानं महाराज. खऱ्या अर्थानं या 3ही लेकरांच्या मात्या पित्यांसाठी आणि लेकरांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा. कारण तुमच्या खिशात किती करोडो रुपये आहे याला अध्यात्मशास्त्रात किंचितही किंमत नाही. पण तुमचे लेकर संस्कारानं किती प्रगल्भ आहे. कारण कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. पुन्हा एकदा या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या होऊनच जाऊ देत महाराज. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं ज्यांच्या धोरणामधून एवढी सुंदर पंढरी उभी राहत आहे ते आदरणीय समस्त ग्रामस्थ, आदरणीय ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच आणि सर्व सदस्य एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी सुद्धा होऊ द्यात महाराज. कारण प्रत्येकाचे कष्ट या ठिकाणी दडलेले आहेत आणि त्यातून ही पंढरी या ठिकाणी अवतीर्ण होते आहे. दादा खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांचे मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. तुम्ही म्हणाल महाराज आधीच उशीर झाला आहे आणि तुम्ही बोलायला लागलेले 5 मिनिटं झालेत आणि 5 मिनिटापासून तुम्ही आम्हाला नुसत्या टाळ्याच वाजवायला लावल्या तरी एकदा अपेक्षा आहे जोरदार टाळ्या होऊनच जाऊ द्या साथेकर. कारण या सगळ्या टाळ्या तुमच्यासाठी महिला वर्ग. कारण 7 वाजता जी वरती तू तिथं मी, 7:30ला मन झालं बाजिंद, 8 वाजता लेक माझी लाडकी आणि 8:30ला 3 महिन्यापासून आसावरीचं भलतंच आलंय सासूच्या लग्नात सुनबाई कलवरी. हे सगळं सोडून तुम्ही आलात. तुमचेही मनपूर्वक ऋण व्यक्त करतो आणि माझ्या चिंतनरूपी सेवेकडे प्रस्थान करतो. विठ्ठल लक्षात घ्या महाराज, अभंगाच्या गुह्य चिंतनामध्ये प्रवेश करत असताना सुरुवातीला 2 प्रश्न आहे. पण त्याच्या अगोदर तुमच्या मनात गेल्या 10 मिनिटापासून एक प्रश्न. मी सायकोलॉजीचाच प्राध्यापक आहे. आता वाजले 10 म्हणजे 1 तास, 11 वाजले म्हणजे असं काही होणार. तांबडं फुटल्याशिवाय आम्ही पुढं जात. तसंही आमच्या गायकांचं आडनाव तांबडेचे, त्याच्यामुळं फक्त तुम्ही कंटाळले का बोटवर करा. लक्षात घ्या महाराज, अभंगाच्या गुह्य चिंतनामध्ये प्रवेश करत असताना सुरुवातीला 2 प्रश्न आहेत आणि या 2 प्रश्नांची उकल जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत अभंगाच्या गुह्य चिंतनामध्ये प्रवेश करणं अयोग्य ठरणार आहे. कारण पहिला प्रश्न असा आहे, इसवी सन 1200च्या कालखंडापासून आपल्याकडे कथा, कीर्तन आणि नामयज्ञ सोहळे सुरू आहेत. पण या 2 वर्षांचा काळ पाहिला तर कोरोना आला आणि गाडीपेक्षाही अधिक वेगानं धावणारा माणूस मात्र गाडीचा हँडब्रेक ओढावा असा स्तब्ध होऊन घरात बसला. पण आता हळूहळू कोरोना कमी होतोय, ओमिक्रॉनची लहर ओसरते, चायनामधून 4थी येण्याची शक्यता आहे. अशी परिस्थिती असतानाही आज तुम्हाला आणि मला शिवजयंतीच्या निमित्तानं एवढ्या सुंदर कीर्तन सोहळ्याची गरज का आहे किंवा तरुणाईनं हा घाट का घातलेला आहे. लक्षात घ्या महाराज, या सृष्टीमध्ये 84 लक्ष योनी आहेत. पण वास्तव जीवन हे फक्त मनुष्याला मिळालेलं आहे.
पण जगावं कसं हे मात्र समजलेलं तुम्ही बोलत चला तर सूत्र, नाही तर मग विठ्ठोबा रुक्माई ज्ञानेश्वर माऊलीवर नारळ खाली पाकिट. त्याच्यामुळे तुम्ही बोलत चला. लक्षात घ्या, या सृष्टीमध्ये 84 लक्ष योनी आहेत, पण वास्तव जीवन हे फक्त मनुष्याला मिळालेलं आहे. पण जगावं कसं हे मात्र समजलेलं नाही, कारण 84 लक्ष योनीमध्ये प्रत्येक योनी आडवी आहे महाराज. पण चालायला कोणती योनी पहा सरळ आहे, आणि एवढा एकच सरळ आहे, पण चालायला आडवा आहे. माणसानं कसं जगावं आणि जगणं संपलं की कसं मरावं हे शिकवण्याचं जे कार्य करतं ते कीर्तन असतं. या पुढे जाऊन सांगू का, एखाद्यानं एखादा गुन्हा केला तर त्याला शिक्षा म्हणजे शासन करणारी जी व्यवस्था आहे, जी यंत्रणा आहे, ती यंत्रणा म्हणजे शासन यंत्रणा. पण त्याच्या मनात तो गुन्हा करण्याचा विचारच येऊ नये म्हणून त्याच्यावर संस्कार बिंबवणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे संस्कार व्यवस्था. आणखी सोपं करून सांगू का, गुड्डी गड्ड्यासोबत पळून गेली तर तिला शोधून आणणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे शासन व्यवस्था. पण आमच्या मुलांच्या मनात असे वाईट विचार येऊच नये म्हणून त्यांच्यावर संस्कार बिंबवणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे संस्कार व्यवस्था. देह हे काळाचे धन कुबेराचे ते मनुष्याचे काय आहे. लक्षात घ्या महाराज, येताना तुम्ही मी काही आणलं नाही, जाताना काही नेणार नाही. आज आपलं काही आहे हा स्वतः तुमचा आणि माझा भ्रम आहे, पण अध्यात्मशास्त्राद्वारे जर याच वाक्याची उकल केली तर येताना घेऊन आलो तुमचं माझं प्रारब्ध होतं, आज करतोय ते आपलं क्रियामान कर्म आहे, आणि घेऊन जाणार आहोत ते तुमचं माझं संचित आहे. मग संचिताचं गाठोडं जर आज व्यवस्थित बांधायचं असेल तर आजपासून आमची कर्म आम्हाला आदर्शवत करावी लागतील. आणि कर्म जर आदर्शवत करायचे असतील त्यासाठी संस्कार अत्यंत महत्वाचे आहेत. आणि आज मितीला संस्कार व्यवस्थेचं या सबंध जगाच्या पाठीवरील सगळ्यात मोठं विद्यापीठ जर कोणतं असेल ते म्हणजे कीर्तन आहे. आणि म्हणूनच आज समाजाला कीर्तनाची गरज आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं आज या नामयज्ञ सोहळ्याचं औचित्य म्हणजे शुभाराजांची खऱ्या अर्थानं जयंती उत्सवाचं निमित्त आहे. आणि खऱ्या अर्थानं आम्ही तिथीनुसार साजरी करतो, कारण आमच्या घरातील आमच्या आई असेल, आमचा पिता असेल, आमच्या घरातलं कोणतंही नातं असेल, कोणताही उत्सव जर साजरा करायचा तर आम्ही तिथीनुसार करत असतो. म्हणून आम्ही धर्मशास्त्र मानणारी लोक आहोत, म्हणून धर्मशास्त्र आधारित शिवजयंती आम्ही तिथीला करत, कारण हा राजा म्हणजे फक्त राजा नाही, तो तुमच्या माझ्या घरातला देव आहे. आणि तो भगवान परमात्मा होता, म्हणून तर खऱ्या अर्थानं या स्वराज्याच्या मातीत मी इथं उभं राहू शकलो आणि तुम्ही बसू शकलात, हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. पण माझ्या राजाचा इतिहास नेमका आहे काय? माझ्या राजाचा इतिहास जर समजून घ्यायचा असेल तर वेळ कमी फार वेगात पुढे सरकतो महाराज. कारण माझ्या राजानं असं काय कर्तृत्व केलं, ज्या कर्तृत्वाच्या बळावरती चंद्र सूर्य असेपर्यंत नव्हे तर जोपर्यंत माझ्या राजाचं नाव आहे तोपर्यंत चंद्र सूर्य आहे तसं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मग माझ्या राजाचं असं काय कर्तृत्व, नेतृत्व आणि व्यक्तित्व होतं की ज्या बळावरती माझा राजा घडला, पहिल्यांदा हे समजून घेणं गरजेचं आहे. अरे काय तो इतिहास, काय ती शौर्यगाथा. पण इतिहासाच्या पाण्यात जायचं म्हटलं तर कधी वर्तमानात राहून चालत नाही. याच शिवजयंतीच्या निमित्तानं या सातेच्या मातीतून रात्रीच्या 10 वाजता निघावं लागतं. या काळभोर आकाशाला छेदत पाहता खऱ्या अर्थानं याच मातीतून पुढे निघाल्यानंतर दिसतो तो काळाकुट्ट अंधकार. त्या अंधकाराच्या पलीकडे जाऊन पाहिलं, चिरंतन सत्याचा शोध घेण्यासाठी वर्तमान काळाला माघारी पाठवलं आणि भूतकाळाची पावलं पुढे येऊ लागले. पाहता आमची भूतकाळाकडे नजर गेली. आता वेगानं भूतकाळात दिशेने आम्ही सरकू लागलो. पाहता भूतकाळ वर्तमान काळात येऊ लागला. अरे खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर चंद्रमेचं दर्शन झालं. त्या चंद्रमेच्या पलीकडे चांदण्यांची शीतल छाया अनुभवली आणि पाहता भूतकाळ वर्तमान काळात येऊ लागला. अरे संत परंपरा दिसली. पाहता ज्ञानोबा तुकोबांचं दर्शन झालं. त्यांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न केला. पाहता मिनमिनारा दिवा इतिहासाच्या पानांमध्ये रामकृष्ण हरीचा गजर करू लागला. आणि पाहता काळ मृदुंगाच्या मातीमध्ये आम्ही बेभान झालो. काळ मात्र पुढे गेला. अचानकपणे पाहता घोडखिंडीवर तोफेचा आवाज झाला. इतिहासाची पानं पुढे सरकू लागले. आणखी पुढे जाण्याचा प्रयत्न केला. पाहता शिवनेरी दिसला आणि शिवनेरीच्या कालखंड पाहता ओशाळून गेलेली माती समोर आली. आणि पाहता डाल तरवारीत गुंतलेला इतिहासाचा कालखंड समोर आला. कोणता? इसवी सन 1600. आदिलशाहीचं स्तोम माजलं होतं. निजामानं डोकावर काढलं होतं. अरे राजे पृथ्वीराज चव्हाणांच्या मृत्यूनंतर अलाउद्दीन खिलजी वेगानं महाराष्ट्राच्या दिशेनं सरकत होता. 4 अयवणी सत्ता महाराष्ट्राच्या पोलोदीच्या तडावर थैथया नाचत होत्या. सगळीकडे दुःखाचा हाहाकार सजवत नाशीत निर्जू दगडांनीही आदिलशाही मान्य केली होती.
दुःख, यातना याशिवाय महाराष्ट्राच्या वाट्याला काहीच नव्हतं. उभा महाराष्ट्र या अंधकारमय वातावरणात शोधत होता तो उद्याचा सुवर्ण तारा, तो उद्याचा सुवर्ण प्रकाश. आणि दिवस उजडला. मालूजींच्या रूपाने सृष्टीला नवचैतन्य मिळालं. आणि याच मालूजींच्या पोटी उघडलेला बीजांकुर म्हणजे माझ्या शहाजी राजांनी पुण्यावर भगवा फडकवला. भगवी अस्मिता जागृत झाली. पण पाहता पाहता आदिलशहानं पुण्याची राखरांगोळी केली. आणि शेवटी खऱ्या अर्थानं नाईलाजानं दिवस गेलेला मासाहेब जुदाऊंना शिवनेरीच्या कुशीत ठेवून राजे नाईलाजानं आदिलशाहीच्या मुशीत गेले. आणि महाराष्ट्र पुन्हा एकदा आदिलशाहीच्या काळोखी अंधकारात अंधकारला गेला. या तणांचा कल्लोळ मासाहेबांच्या मनी दाटला. पाहता पाहता मासाहेब शिवनेरीच्या टोकावरून रयतेचे हाल पाहू लागले. कारण मावळ असेल, जुन्नर असेल, आंबेगाव असेल, काय परिस्थिती होती. अरे खऱ्या अर्थानं तो कालखंड पहिल्या त्या दुष्काळामध्ये रयत बिचली होती, त्रासली होती. सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पिकात दोनच पिकं, एक म्हणजे रब्बी आणि दुसरं म्हणजे हंगामी. या दोन पिकांवरती कुटुंबाची वर्षभर गुजराण करायची हे सर्वसामान्य शेतकऱ्याचं द्योतक होतं. पण खऱ्या अर्थानं आनंदाने जगणारा शेतकरी अरे सकाळी शेताकडे पाहवत शेत सोन्यासारखं चमकायचं, दुपारी हिऱ्यासारखं लकलकायचं. पण या शेतकऱ्याच्या मातीमध्ये खऱ्या अर्थानं यवनांची तोलधार यायची. पाहता पाहता सकाळी शेतासारखं सोनं दिसणारं शेत, मात्र रात्रीचा यवनांची तोलधार आली की पाहता पाहता स्मशान होऊन जायचं. आणि सर्वसामान्य शेतकरी बांधावर गेला की अवस्था पाहायचा. आणि स्मशान झालेल्या शेतात बसायचा आणि गुडघ्या डोकं घालून हमसून हमसून रडायचा. कारण जगण्याचा आधार म्हणजे शेती. पण त्या शेतीचा हातातोंडाशी आलेलं पीक जर जाऊ लागलं आणि आपल्या लेकरांना काय खायला घालावं म्हणून तो शेतकरी हवादिल व्हायचा. आणि खऱ्या अर्थानं अनेक वेळा असं घडत झालं. पाहता पाहता खऱ्या अर्थानं 3 महिन्याचा कालखंड लोटला. 2 वेळचं पीक हातातून गेलं आणि शेतकरी मात्र ऊर पडू लागला. अरे घराकडे जावं कसं. दरवाजात बसलेलं 3 वर्षाचं लेकरू मात्र वडिलांना पाहिलं की सांगायचं, बाबा बाबा भूक लागली हो बाबा, काहीतरी खायला द्या हो बाबा, बाबा भूक लागली हो. आणि आपल्या लेकरांची अवस्था पाहिली की बाप लेकराचा हात धुडकुडायचा आणि माघारी शेतात निघून जायचा, गुडघ्यात डोकं घालून हमसून हमसून रडायचा. ही अवस्था पाहिली आणि मासाहेब उत्तरत्या झाल्या. अरे खऱ्या अर्थानं सर्वसामान्य शेतात काम करणारा आमचा शेतकरी, अरे त्याची ही अवस्था. अरे एवढेच नाही तर यवनांची तोलधार यायची. सह्याद्रीच्या बेलगाम टापांमध्ये यवनांचा घोड्यांच्या टापा पाहता पाहता आमच्या घरात घुसायच्या, दरवाजाच्या आत यायच्या, आमच्या देवी समान असणाऱ्या आया बहिणींच्या आबरू वाटवायच्या आणि पुन्हा यवनांच्या टापा माघारी हसत हसत निघून जायचा. मासाहेबांनी ही अवस्था पाहिली आणि मासाहेब मनोमन विचार करू लागले. अरे ज्या वेळेस सृष्टीच्या पाठीवरती खऱ्या अर्थाने असुरांचा जन्म झाला तेव्हा धर्माला वाचवण्यासाठी, या खऱ्या अर्थाने यवनांचा नित्पात करण्यासाठी, नव्हे नव्हे तर असुरांचा नित्पात करण्यासाठी यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर् भवति भारत भगवान परमात्म्याने जन्म घेतला. ज्यावेळेस सृष्टीच्या पाठीवर पाखंड जन्माला आले, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम, बेज वाढवावे नाम, संतांचा जन्म झाला. आणि आज जर यवनांची कोणी कुत्र गिधाळ स्वराज्यावर आक्रमण करणार असतील तर माझ्याही पोटी उद्याचा शिवसूर्य जन्माला येईल. आणि मासाहेब शिवाई समोर नतमस्तक झाल्या आणि मासाहेबांच्या मुखातून बोल म्हटले, हे अंबिकरण चंडिकाय वरदायिनी वरदान दे, उन्मत्तै सिंहासने चिरफाड न्यामच पुत्र दे. आणि फाल्गुन महिना, शिशिर ऋतू, हस्त नक्षत्रावर खऱ्या अर्थानं तिथीनुसार पाहिलं तर आजच्या दिवशी खऱ्या अर्थानं या सृष्टीला नवचैतन्य प्राप्त करणाऱ्या आणि भव्याची अस्मिता जिवंत ठेवणारा माझा लोक कल्याणकारी राजा म्हणजे शिवांचा जन्म झाला. दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती शिवबाचे मावळे आम्ही, आम्हा नाही कुणाची भीती. शिवबाचे मावळे आम्ही, नाही आम्हा कुणाची भीती. आई शिवाई आशीर्वाद पाठी, आशीर्वाद पाठी. दैवत छत्रपती, दैवत छत्रपती रामचे दैवत छत्रपती. युको द्या युको युको. दैवत छत्रपती म्हणजे दैवत छत्रपती. माझा जिजाऊचे पुण्याई कसे आले उफाळाला, माझा जिजाऊचे पुण्याई कसे आले उफाळाला. तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, राजा शिवबा जन्मला. तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, राजा शिवबा
झाला. या सगळ्या स्वरगंधर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत महाराज. खऱ्या अर्थानं लक्षात घ्या, बाळराजांचा जन्म झाला आणि ज्ञानोबारांची उभी आणि तुकोबारांच्या अभंगाचं खऱ्या अर्थानं सुरमधुर अमृत प्राशन करत माझे तुकोबाराय कले खऱ्या अर्थानं माझे छत्रपती शिवबा आता कलेने आकार घेऊ लागले. बाल शिवबांना मांडीवर घेऊन मासाहेब जिजाऊ खऱ्या अर्थानं आपल्या लेकराला ज्ञानानं परिपूर्ण करू लागले आणि राजांचं वय झालं 5 वर्ष. याच काळात पाहता पाहता जुन्नर नगर आंबेगाव मावळ प्रांतावरती दुष्काळाचं सावट आलं होतं. पोरकी झाल्यावानी जनावरं रानोमाळी फिरत होती. शेतकरी कष्टकरी अन्न पाण्या वेचून बेघर झाला होता आणि ही सर्वसामान्य शेतकऱ्याची अवस्था पाहिली आणि बाळराजांनी शिवनेरीच्या माचीवरून मासाहेबांना विचारलं, मासाहेब हे लोक कोण आहेत? हा तर बळीराजा आहे. राजे बळीराजा राजा मासाहेब राजा काय असा असतो? आणि तशा मासाहेबांच्या डोळ्यात आलेले अश्रू दाटवत मासाहेब उत्तरले, शिवबा तुला जगण्याचा खऱ्या अर्थानं मोलाचा मंत्र सांगते रे. अरे ही सर्वसामान्य शेतकरीच आहे, हा बळीराजाच आहे. पण वामनानं त्याच्या डोक्यावर पाय ठेवला तेव्हापासून रयत पोरकी राजा. अहो नाही मासाहेब नाही, हा तान्या हा तान्या. तसा 5 वर्षांचा बाळराजा जाटकन उभा राहिला, दोन्ही मुठ्या आवळल्या आणि मासाहेब उत्तरल्या, यांना कुणीच वाली नाही राजे. आकाशातून वीज कडकडावी असा बाळ कडडला. नाही मासाहेब नाही, मी बळवेन ते राज्य, मी घडवेन ते बळीराज्य, मी होईन तो राजा. अवघ्या 5 वर्षांचे बाळराजा. किती? अवघ्या 5 वर्षांचे. अरे पण काय ती समज, काय ती उमेद, कशी आली असेल ही समज आणि कशी आली ही उमेद. बाळराजा हा मातीचाच गोळा होता ना, पण त्यांना घडून आकार दिला तो मासाहेब जिजाऊंनी. म्हणून तर 352 वर्षानंतरही आमचा इतिहास ओरडून सांगतोय, आई कशी असावी याचं ज्वलंत जिवंत कीर्तिवंत आणि मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मासाहेब जिजाऊ. आताचा काळ बदललाय म्हणा, कारण वैदिक काळापासून विश्वाचं सार सामावलेला आई हा शब्द जन्मदातीला लागू पडायचा. आता काळ बदलला महाराज. आईची मम्मी, मम्मीचा मम्मा आणि मम्माचा मॉम कधी झाला आमचं आम्हालाच कळलं नाही. हा स्टॉप जीनच्या काळात आईचा पदर हरवलाय म्हणून तर गदर झालाय आणि नवीन पिढीत बदल झालाय. कारण मुलांवरती पहिलं गर्भसंस्कार हे आईच्या उदरात होतं. कुरुक्षेत्रात कसं घुसायचं आणि चक्रव्यूह कसा भेदायचा हे अभिमन्यू आईच्या गर्भात शिकला. झोप लागली जन्मदातीला, अभिमन्यू संपला. आताची आमची अवस्था काय आहे? अरे मासाहेब जिजाऊंच्या गर्भामध्ये शुभराजे आकार घेत होते तेव्हा मासाहेब काय करायचे? हो, माझं पोरग गोरपान जन्माला यावं म्हणून काजू बदाम उघडून पित नव्हत्या. ज्ञानाचं बाळकडू आपल्या राजांना पाज होत्या, कुळाचा अभिमान बनवत होत्या. जाऊ द्या महिला वर्ग, मी तुमच्या मुलासारखा आहे. मुलगा म्हणून खऱ्या अर्थानं आज शिवजयंतीच्या निमित्तानं तुम्हाला एकच प्रश्न विचारतो. ज्या मातीत, ऐतिहासिक मातीत आमचा जन्म झालाय, मग आम्हाला वाटत नाही का हो आपल्याही पोटी उद्याचा शुभा जन्माला आला पाहिजे? आपल्याही पोटी उद्याचे शंभूराज जन्माला आले पाहिजे? आपल्याही पोटी उद्याचे विवेकानंद जन्माला आले पाहिजे? आपल्याही पोटी खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर उद्याची रुक्मिणी जिजाऊ जन्माला आली पाहिजे? आपल्याही पोटी उद्याची सीता मीरा जन्माला आली पाहिजे? तुम्ही तर शांतच झाले भाऊ. फेरन लवलीचा जमाना आलाय महाराज. आता आम्हाला वाटतं आमची मुलगी विश्वसुंदरी म्हणून घडावी. आता तेवढ्या सुंदर असा नामयज्ञ कीर्तन सोहळा चालू आहे, शिवजयंतीचा औचित्य आहे. आणि आता जर खऱ्या अर्थानं या ठिकाणी आता बॉलिवूडच्या एका चित्रपटाचं शूटिंगही सध्या मावळपट्ट्यात सुरू आहे आणि तिथं आलेल्या बॉलिवूडच्या अभिनेत्रींना बातमी कळाली की तेवढा सुंदर नामयज्ञ सोहळा चालू आहे, साथे तेवढं सुंदर नियोजन आहे. आज खऱ्या अर्थानं शिवस्मारकाचं भूमिपूजनही आहे, कुर्ढे महाराजांचं कीर्तनही आहे. मग आपण भेट द्यायला संध्याकाळी 10 वाजता सातेला जाऊ. आणि एवढीच बातमी कालपासून 3 चाकीत आजूबाजूच्या 20 गावात फिरत राहिली. मला सांगा, आजूबाजूच्या 20 गावात एक तरी माणूस सापडेल का महाराज? आता सगळे कुठं असतील? कुठं असतील? आता जर पाऊस असता तरी सगळे कुठं असतील? आणि आता जर वाहन यायला नसेल तर कोण मोटरसायकल हो, कोण बुलेट हो, कोण सायकल हो, कोण पिकअप हो, कोण पिकअपच्या हुडा हो, कोण ट्रॅक्टरच्या हुडा हो, पण सगळे कुठं कुठं? पण इथं एकच विचार करा महिला वर्ग, मी तुमच्या मुलासारखा आहे. या अभिनेत्री ज्यावेळेस समोरून येत असेल ना, लक्षात ठेवा, कुणीतरी शिट्ट्या वाजवत असेल, कुणी काहीतरी गलिच्छ कमेंट पास करत असेल आणि कुणातरी विक्षिप्त वास्तांद नजर त्यांच्या शरीरावर फिरत असेल. मग आम्हाला वाटतं आमच्या मुलींकडे समाजानं त्या नजरेनं पाहावं. आपल्या मुलीला कधीही विश्वसुंदरी बनवण्याचा अट्टास करू नका. अरे बनवायचंच असेल तर आपल्या मुलीला संस्कार सुंदरी बनवा. मायबाप, संस्कार सुंदरी बनवा. कारण खऱ्या अर्थानं
हे जग जिच्या पाया पडतं तिला सीता म्हटलं जातं, तिला मीरा म्हटलं जातं, तिला माँसाहेब जिजाऊ म्हटलं जातं, तिला अभिनेत्रीच्या नावानं कोणीच ओळखत नाही हो. मग एखादी ताई म्हणेल महाराज जर तुम्ही असं म्हणताय म्हणजे रूपाच्या सौंदर्यतेला काहीच किंमत नाही का, असंही मला म्हणायचं नाही. सोपं करून सांगतो महाराज. आता या लॉकडाऊनमध्ये पप्प्यानं 3 वेळा पोलीस स्टेशन केलं पण गोरीपान बायको घरी आणली. आणि तसंही आता बायको मिळत का तुमच्याकडं बरं आहे? कारण 14 जानेवारीला संक्रांत होऊन गेली महाराज. पण सध्या खरी संक्रांत जर कोणावा असेल तर शेतकऱ्याच्या पोरांवर. कारण शेतकऱ्याच्या मुलांना सध्या मुली मिळत का तुमच्याकडं बरं आहे? काहायचं बरं आहे महाराज. आता 35चे 35 नवरदेव गावात असतील. तो भांडारा पाहिला तरी उठून उभा राहतो बा, आपल्याच अंगावर पडतो काय. मग जाऊ द्या महिला मंडळ, मी तुमच्या मुलासारखा आहे. जाऊ द्या. आता एक प्रश्न विचारूनच जातो. मला सांगा शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत? तुम्ही पुरुष मंडळी सगळे शांत, फक्त महिला मंडळ. शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळतात. बाकी नाही येतो ना, त्याही विषयावर येतो मी. आता विषय निघाला तर पुरा करूनच जाऊ महाराज. मला सांगा महिला मंडळ ज्यांना ज्यांना वाटतं यंदा तरी आपला बाबा पिवळा झाला पाहिजे, यंदा तरी आपल्या बाप्याला गुड्डी मिळाली पाहिजे, यंदा तरी आपल्या बाप्याचं लग्न झालं पाहिजे. मग ज्यांना वाटतं शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळाल्या पाहिजे, पुरुष मंडळी तुम्ही सगळे शांत, फक्त महिला मंडळ त्याने एकदा जोरदार टाळी वाजवा. मग जर तुमची सगळ्यांची अपेक्षा आहे शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळाल्या पाहिजे, तुम्ही बसलात कुठं? भगवान परमात्म्याच्या मंदिरासमोर आहात. इथं प्राण गेला तरी आम्ही खोटं बोलू शकत नाही. मग जर तुमची सगळ्यांची खरंच अपेक्षा आहे शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळाल्या पाहिजे, तर इथं बसलेली कोणत्याही आता असं सांगेल महाराज शिवजयंतीच्या निमित्तानं आज मला उपरती झाली, आता मी माझी गुड्डी शेतकऱ्याच्याच मुलाला देणार. त्या आयांनी टाळी वाजवा. आता या 6 टाळ्या जेवढ्या वाजल्या सगळ्या पोरांच्या आहेत. माझी गुड्डी फ्लॅटमध्ये गेली पाहिजे पण माझ्या पप्याला गुड्डी मिळाली पाहिजे. महाराज खऱ्या अर्थानं आज आपणच आपल्या पुरी शेतकऱ्याच्या पोराला द्यायला तयार. खऱ्या अर्थानं दादा नमस्कार, आपल्या मुली आपण द्यायला तयार नाही. बरं जाऊ द्या. तर तुम्हाला जर शेतकरी जावई चालत नाही, तुमच्या लेकीला शेतकरी नवरा चालत नाही, तर आता एक सरळ प्रश्न आहे महाराज. खऱ्या अर्थानं माझ्या ऑफिसच्या बाजूलाच आता IT आहे आणि ITतले ह्या वर्षी माझे 90 मित्र लग्नाचे आहेत आणि ह्या सगळ्यांचा पगार 80 ते 90 हजाराच्या दरम्यान आहे आणि मध्यस्थी मी आहे 500च्या स्टॅम्पला. त्यामुळं काळजी करायचं नाही. फक्त त्यांची एकच अडचण आहे, त्यांना 1 गुंठा जमीन नाही. उद्या येऊ का बस घेऊन सातेला? किती आहे आपली पोर देतील भाऊ? मग तुम्हाला शेतकरी जावई चालत नाही, तुमच्या लेकीला शेतकरी नवरा चालत नाही, मग तुम्हाला जमीन काय लागती? तुम्ही बोलत चला भो, तुम्हाला जमीन काय लागती? कारण तुम्हालाही माहिती आहे उद्या जर त्याची नोकरी गेली तर कमीत कमी काळी आई त्याला उपाशी मारणार नाही. मग जर काळी आई त्याला उपाशी मारणार नाही तर माझ्या बहिणींना एकच विचार करा, काळ्या आईची सेवा करणारा माझं शेतकऱ्याचं पोरग तुमची पोरगी उपाशी ठेवेल का? म्हणून हात जोडून विनंती करतो आता विचार. आणि इथं जेवढी आमची शेतकऱ्याची पोरं आहेत, शेतकरीच आहेत ना, मग एकदा जोरदार टाळ्या वाजवा महाराज त्यांच्यासाठी. कारण त्यांचेच बायोडेटे ओरिजिनल चालले आहेत, तर 90% बायोडेटे सध्या साल बदलून आहेत. 82चा 87, 87चा 92, 92चा 96. पुरला अटॅक आला बुवा, याचं एकही केस काढला नाही. हा 92चा असलच कसा? लय अवघड आहे महाराज. मग मला सांगा आता शेतकऱ्याची जेवढी मुलं आहेत ना आमची, पप्प्याचं वय जर 20-25 वर्ष झालं तर बाप म्हणतो येडेपणा करू नको पप्प्या, इथं थांबू नको, तुला कोण पोर देणार? आपला चाकण MIDCला जाऊन चिटक, खायला लागल ते विकून देतो पण मागं येऊ तिकडंच रूम पक. पण आमचं पोरग एवढं स्वाभिमानी ते म्हणतंय 40चा होईल पण खोटं बोलून लग्न करणार नाही. नाही तर काही गावात बापन पोरले हुशार त्यात, पप्प्याच्या लग्नाचं वय झालं बाप हळूच काना सांगतो येडेपणा करू नको, काय लागल ते तुला विकून देतो पण मागं येऊ नको. दुसऱ्या दिवशी अख्ख्या गावाला पेढे महापपूची टाकला. शेजारचं म्हणतं मला 92% मार्क, याच्या पप्प्याला 42% मार्क, MIDCला कंथादेव याला पावन झाला भाऊ. 6 महिने गेले अख्ख्या गावाला पेढे, महापपू परमनंट झाला. ते शेजारला अटॅक यायची वेळ. आता गावात 4 दोन्ही इडी राहतात, ते म्हणजे आपली पोर देऊन टाकू, पप्पू परमनंट. 20 लाख खर्च करून लग्न केलं. 8च महिने गेले, गावात आला संध्याकाळी 6:30ला एक छोटा हत्ती.
माग डोकून पाहिलं एक पलंग, एक गॅसची टाकी, एक भांड्यांची पिशवी. पुढे डोकून पाहिलं छोटा हत्तीचा ड्रायव्हरच्या बाजूला पप्पू, पप्पूच्या बाजूला पप्पूची गुड्डी. काय झालं बुवा, कंपनी अंबरनाथला गेली. कमीत कमी आमची शेतकऱ्याची पोरं असं तर करत नाही. मूळ मुद्द्यावर येतो महाराज. लक्षात घ्या, जर खऱ्या अर्थानं आज जर पाहिलं तर आज आमची परिस्थिती इतकी भयानक झाली. माझ्या बहिणींना म्हणूनच तुम्हाला एकच प्रश्न विचारतो, खऱ्या अर्थानं लक्षात घ्या, खऱ्या अर्थानं हा समाज ज्यांच्या पाया पडतो तो अभिनेत्रीच्या नाही, तर खऱ्या अर्थानं जिजाऊंच्या पाया पडतो, मीरेच्या पाया पडतो, तो खऱ्या अर्थानं रुक्मिणीच्या पाया पडतो, तो शुभांच्या आणि शंभूराजांच्या पाया पडतो, तो खऱ्या अर्थानं कुणाच्याही पाया पडत नाही. मग आपली लेकरं जर अशी आपल्याला घडवायची असतील तर मग खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आज आईलाच, कारण जिजाऊंनी शुभांना घडवलं असं नक्की म्हणा, पण संध्याकाळी 7 वाजले की जिजाऊ मात्र ज्ञानेश्वरीतली ओवी आणि खऱ्या अर्थानं तुकोबारांच्या अभंग शुभांना सांगत होत्या. आता संध्याकाळी 7 वाजले की आई मात्र जी समोर जाऊन बसते. तर खऱ्या अर्थानं शनायाचं जेवण होतपर्यंत ती जेवत नसेल, तिचा मुलगा उद्या गुरु म्हणून घडला तर त्या मुलाची चूक काय? साधा सरळ सोपा प्रश्न आहे. कारण महाराज विचार करा, आज परिस्थिती एवढी भयानक झाली. आम्ही राजे जन्माला यावे असं अभिमानानं म्हणतो, पण राजे तेव्हाच जन्माला येतील ज्या दिवशी आमच्या घरामध्ये खऱ्या अर्थानं सात्विकता येईल. कारण ज्या दिवशी आमच्या घरात सात्विकता येईल, आमच्या घराचा स्वर्ग होईल. ज्या दिवशी आमच्या घराचा स्वर्ग झाला त्या दिवशी खऱ्या अर्थानं या देहाचं मंदिर होईल. आणि ज्या दिवशी या देहाचं मंदिर होईल त्या दिवशी खऱ्या अर्थानं या मंदिरामध्ये भगवान परमात्म्याचं आगमन होईल. आणि त्या दिवशी खऱ्या अर्थानं शुभा घराघरात जन्माला येतील. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं. आणि ही जबाबदारी जर पहिल्यांदा कुणाची असेल, घराघरातल्या जिजाऊंची आहे. हे बसलेल्या प्रत्येक जिजाऊनं लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण महाराज आज परिस्थिती एवढी टोकाला गेली की या परिस्थितीमध्ये फक्त आम्ही शिवजयंती आली की एकत्र यायला तयार असतो, आणि शिवजयंती झाली की आम्ही गटातटात मात्र विभागून जातो. माझ्या राजानं एक एक मावळा खऱ्या अर्थानं जवळ केला, आणि एक एक मावळा जवळ आला, पण तो मृत्यू होईपर्यंत आणि स्वतःचा आत्मा स्वर्गात विलीन करेपर्यंत मात्र भक्कमपणे राजांच्या सोबतीनं राहिला. अरे अनेक प्रसंग असे आले की ज्या प्रसंगामध्ये खऱ्या अर्थानं अनेकांनी दुटप्पी भावना त्यांच्यात निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या राजाचा एक एक मावळा अभेद्य राहिला. म्हणून तर औरंगजेबाचं सैन्य एवढं होतं की औरंगजेबाचं 10% सैन्य जर दख्खनच्या मातीत उभं केलं तर उभं राहिलाही जागा पुरणार नाही. आणि माझ्या राजाचं सैन्य एवढं होतं, दख्खनच्या एका कोपऱ्यात ठेवलं तरी जागा मोकळी असेल, पण तरीही औरंगजेब निस्तनाभूत झाला आणि माझ्या राजानं मात्र स्वराज्य उभं केलं. याचं एकमेव कारण औरंगजेबाचं सैन्य हे पोटासाठी आणि स्वार्थासाठी चालत होतं, आणि माझ्या राजांचे मावळे हे स्वराज्य निष्ठेसाठी जगत होते, म्हणून स्वराज्य उतरलं. पण तीच निष्ठा ज्या वेळेस या महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात निर्माण होईल त्या दिवशी खऱ्या अर्थानं आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. नाहीतर नुसती सोसायटी आली तरी टेन्शन येते. कारण राजांचा इतिहास जर समजून घ्यायचा असेल तर राजे फक्त डोक्यावर नाही घेऊन चालणार, तर खऱ्या अर्थानं राजे आमच्या अंतःकरणात उतरावे लागतील. आणि राजांनी जो पण एकत्रित संघटितपणाची साथ दिली, कारण या व्यासपीठावरून काही मुद्दे मांडता येत नाहीत महाराज. पण आज परिस्थिती एवढी भयानक झाली, आणि जर त्या परिस्थितीकडे डोळे झाक झाली तर भविष्यात येणारी परिस्थिती इतकी भयानक असेल की जी शब्दांमध्ये कधी व्यक्त होणार नाही. म्हणून तुम्हाला माझं कीर्तन पटलं नाही हरकत नाही, पण तुमच्या पायावर तुमचा मुलगा म्हणून डोकं टेकून विनंती करतो, आता कुठंतरी धर्मनिष्ठा अंतःकरणामध्ये जागवा. कारण माझ्या राजानं अरे खऱ्या अर्थानं बलिदान मास साजरा केला. आम्ही आमच्या बोटाला लागलं तर आई ग म्हणणारे आम्ही, पण माझ्या शंभूराजानं उभं आयुष्य खऱ्या अर्थानं ज्यासाठी बलिदान दिलं, ज्यासाठी संपवलं, अरे तेच आयुष्यातून खऱ्या अर्थानं आम्ही बलिदान मास साजरा करतो. मात्र खऱ्या अर्थानं धर्मासाठी एकत्र व्यायची वेळ आली की आम्ही मात्र जातीत गुरफटून जातो आणि पक्षांमध्ये गुरफटून जातो. म्हणून तर खऱ्या अर्थानं शिवराज्य अवतरणं होत नाही. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. माझ्या राजाचा इतिहास तो काय आहे, माझ्या राजानं नेमकं असं केलं काय? अरे माझ्या राजाचं नाव जर घेतलं तर इतिहासाचं पान अजरामर होतं. कारण आयुष्यात एकच विचार करा, आता सध्या एक वाक्य ट्रेंडिंगला आहे महाराज, माझ्या मैत्रीवर मला गर्वच नाही तर माज आहे. असं जर कुणाच्या मनात असेल ना महाराज, एकच गोष्ट करावी, ज्याला वाटतं त्याने एकच करावं, आपल्या मित्राकडे सकाळी सकाळी धावत जावं आणि त्यानं सांगावं माझ्या रात्री स्वप्नात यम आला होता आणि यमानं असं मला सांगितलंय उद्या मी तुला नेणार आहे, पण तुझा एखादा जवळचा मित्र जर तुझं मरण पेलायला तयार असेल मी त्याला घेऊन जातो आणि तुला ठेवतो. जा सकाळी एखाद्या मित्राकडे जातोस का? जाईल. आणि एखादा मित्र आपल्याकडे धावत आला आणि त्यानं सांगितलं रात्री माझ्याही स्वप्नात यम आला होता, जातोस? आपण जाऊ, आपण आहोत त्या पात्रतेचे. अरे शिवाजी हे नाव जर उलटं वाचलं तर होतं जीवासी. जो राजा रयतेच्या कल्याणासाठी, रयते सुखासाठी स्वतःच्या आयुष्याशी खेळ करत आला ना, त्याचं नाव शिवाजी.
राजे आपल्यासाठी मरायला तयार आहे, आपण राजांसाठी खऱ्या अर्थाने मरायला हवं, ही भावना जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांच्या मनात निर्माण झाली. म्हणून स्वराज्य उतरलं. अहो तो तान्हाजी उमरेड गावचा आपल्या लग्नाच्या रायबाच्या लग्नाची पत्रिका घेऊन राजांकडे येता करता झाला. पण त्याच वेळी खऱ्या अर्थानं मुरार कोसळाने पुरंदरचा तह झाला होता. आणि याच पुरंदरच्या तहानं जीवाच्या ही पलीकडे असताना कोंढाणा मात्र पाहता पाहता खऱ्या अर्थानं औरंग आदिलशाहीच्या दावणीला बांधला गेला होता. आणि त्याच वेळी मासाहेबांनी मात्र कोंढाण्याच्या माची खऱ्या अर्थानं पाहिले तर माची पाहिली आणि मासाब उतरले. शुभा समोर पाहताय ना, शुभा समोर पाहताय ना तो कोंढाणा, तुमचं बालपण गेलं तो हा कोंढाणा शुभा. हो स्वराज्याच्या गडकोटांमध्ये सगळ्यात अग्रभागी असणारा हा कोंढाणा. आणि राजे उतरले. हो मासाब, कोकण काबीज करायचं असेल पहिला हाताशी हवा तो कोंढाणा. पण मासाब त्यावर हिरवं निशाण बोसता या मासाब. आणि मासाब उतरले. शुभा आम्ही तुम्हाला हेच सांगणार होतं, आता ते हिरवं निशाण दूर व्हायला हवं आणि भगव्याची अस्मिता झोकळायला हवी. पण त्याच वेळी राजे उतरले. मासाब जातीनं आता तान्हाला पाठवणार होतो, पण तानभात रायबाच्या लग्नामध्ये व्यस्त, लेकराच्या लग्नात व्यस्त आहे. जातीनं म्या जातो जी, म्या जातो, काळजी नसावी मासाब. तुमच्या पायावर आता खऱ्या अर्थानं दर्शन द्यावं, तुमच्या पायावर कोंढाणा घेऊनच येतो मासाब. आणि त्याच वेळी बाहेरचा सेवेकरी धावत आला. मुद्रा राजा, मुद्रा. आणि राजे उतरले. काय काम काढलं? तसं तो सेवक उतरला. राजे खऱ्या अर्थानं तान्हाजी मालुसरा आणि शेलारमामा आले तिची. अरे माझा तान्हा आलाय, होय माझा तान्हा आलाय. अरे बाहेर काय उभा केलाय त्याला, आत पाठव की. आणि तसा सेवेकरी मुद्रा करून धावत बाहेर गेला. 5 मिनिटांचा काळ गेला आणि तान्हाजी मालुसरे आणि शेलारमामा आत आले. मुद्रा राजा. आणि त्याच वेळी राजांची नजर गेली, तानाच्या हातातल्या पत्रिका पाहिल्या आणि राजे उतरले. म्हणजे ताना लेकराचं लग्न ठरलं वय, रायबाच्या लग्नाची पत्रिका घेऊन आला वय. आणि त्याच वेळी तानानं सांगितलं. वय राज मासाहेब लक्षात आहे ना व. आणि मासाहेबांच्या पायावर लग्नाची पत्रिका ठेवली. आणि राजांना पाहत खऱ्या अर्थानं तान्हाजी खऱ्या अर्थानं मासाहेबांकडे पाहून उतरला. मासाहेब राजा येणार आहेत जी, राजांच्या सोबतीनं तुम्ही बी यायचं बरं. आणि मासाहेब उतरला. होय रे लेका, माझ्या नातवाचं लग्न मी येणार नाही होय. पण त्याच वेळी तान्हाची नजर मात्र राजांकडे गेली. राजे कसल्या तरी विचारामध्ये होते, जणू काही शून्याकडे नजर लागलेली. आणि तान्हानं विचारलं. मासाहेब एक विचारू जी. राजांची नजर आज भलतीकच दिसती. आणि मासाहेब उतरले. काही नाही रे, काही नाही. नाही मासाहेब नाही. अहो मी ओळख तुझी राजाला. राज काय म्हणी बेत. आणि राजांची नजर गेली. काही नाही रे तान्हा, काही नाही राज. परका मानता भाई तान्याला. हा तान्हा जरी परका असेल ना, आत्म्याने एक आहे बघा राज, मी जाणतो जी. अहो लहानपणापासून तुमचा सोबती आहे, काहीतरी मनी बेत आहे जी. आणि राजे उतरले. काही नाही रे तान्हा, नाही राज. आण आहे तुळजाईची, आण आहे बघा माझी, आपल्या मैत्रीची, सांगावं लागल जी. आणि राजे उतरले. काही नाही रे तान्हा, काही नाही. पुरंदरच्या तहानं खाक झालेलं स्वराज्य आता पाहवत नाही ताने. पुन्हा एकदा स्वराज्याची घडी बसवायची असेल, समोर दिसतोय तो कोंढाणा. आणि तो कोंढाणा हातास यायला हवा. आणि त्याच वेळी पाहता पाहता एवढे शब्द ऐकले आणि ताना उतरला. म्हणजे राज केलं ना या तान्ह्याला परक. अहो हा ताना असताना खऱ्या अर्थानं कोंढाण्याची काय काळजी करता असा. नाही बरं ताना, नाही. अरे यासाठी बघ तुला सांगत नव्हतो मी. अरे तुझ्या घरी तर मंगलकारी, तुझ्या घरी तुझ्या लेकराचं लग्न, मी जातीनं जातो, काळजी नसावी जी. अरे रायबाच्या लग्नापर्यंत कोंढाण्यावर भगवा फडकून माघारी येतो. नाही राज, नाही राज. अहो कसला मंगल कार्य आलंय राज, कसलं मंगल कार्य आलंय राज. इथं दिवसा ढवळ्या आया बहिणींच्या आबरूची लत्तर तुटली जावी आणि माझ्या घरी हिरवा चुडा सजावा राज. इथं दिवसा ढवळ्या रयतेच्या डोईवर तर छप्पर लुटावं आणि माझ्या घरी मांडव सजावा राज. नाही राज, आज पोत गप होतो राज. पण यवनांची कोली कुत्री गदाड जर स्वराज्यावर आक्रमण करणार असतील तर आता खऱ्या अर्थानं आमच्या तलवारी लिंबू उतरून टाकाय नाहीत राज. असा जातो आणि कोंढाला घेऊनच येतो. आणि पाहता पाहता हातातल्या पत्रिका भिरकल्या आणि राजे उतरले. हे बघता, यामुळे तुला सांगत नव्हतं बघ शेलार मामा. अहो काय पाहताय तुम्ही, तरी समजून सांगावं माझ्या तान्याला. आणि तसा शेलार मामा पुढे आला. नाही राज, नाही राज. आमच्या हातातल्या तलवारी दसऱ्याला पुजाय नाहीत राज. जर यवनांची कोल्ही कुत्रे गिदाड स्वराज्यावर आक्रमण करणार असतील तर त्यांचा निष्पात केल्याशिवाय आम्ही माघारी यायचं नाही. मासाहेब खऱ्या अर्थानं जातो जी, कोंढाला घेऊनच येतो बघा. आणि राजाने सांगितलं. तान्हा शेलार मामा येडेपणा करू नका. नाही राज, नाही राज. आता आण आहे बघा तुम्हाला, द्या कीड, जातो की. आणि त्याच वेळी राजांचा नाईलाज झाला आणि बेट ठरला. 4 फेब्रुवारी माघ नवमीची रात्र, अमावस्येची काळ रात्र. आता 4 फेब्रुवारी जायचं आणि 5 फेब्रुवारी म्हणजे खऱ्या अर्थानं माघ नवमीच्या रात्री हा स्वराज्यावरती खऱ्या अर्थानं कोंढाण्याचा भगवा अस्मिता जिवंत करायची बेट ठरला. पण एवढं सोपं नव्हतं, कारण तान्हानं आपल्या मावळ्यांनीशी निघावं आणि कोंढाणा काबीज करावा. हे बोलायला सोपं आहे, ऐकायला सोपं आहे, पण हा कोंढाणा ज्याच्या हातात होता तो म्हणजे कडवा राजपूत उदयभा.
आणि या उदय भांडण खऱ्या अर्थानं हा सोपा नाही बरं। उदय का म्हणजे 1.5 लाखाची यवनी फौज कोंडाण्याला, बाजूला द्रोणागिरी म्हणजे 352 फूट सरळ उंच व्यास असणारा। अरे खऱ्या अर्थानं विचार करा, 1,22,000ची फौज कोंडाण्याच्या भोवती आहे, तो पाय बारूद बसदेचा फाट आहे, पण याच कडेला असणाऱ्या द्रोणागिरीच्या पायथ्याला एकही यवन नाही। याचं कारण काय तर 200 खऱ्या अर्थानं 62 फूट सरळ उंच, जिथं सरळ मुंगी चढू शकत नाही। मावळे काय येतील, निर्धास्त होता उदयभान। पण उदयभान पाहता पाहता शिकस्त केली होती, कारण त्याला माहित होतं कितीही मावळे आले तरी तोकडे पडतील, कारण दिवस पावसाळ्याचा पाहता पाहता आता पाऊस तोंडावर येणार। त्यामुळे सर्वसामान्य शेतात काम करणारा शेतकरी तोच पुढे मावळा म्हणून राबतो, आणि पाऊस तोंडावर पुढे 2 महिन्यानं आल्यामुळं आता खऱ्या अर्थानं तो शेतामध्ये राबत असेल। फारसं सैन्य राजांकडे उपलब्ध नसेल। उदयभाननं मनोमन निश्चय केला होता, आता कोणाला कुठलाही प्रजा हातातून जाऊ द्यायचा नाही। पण शेवटी माझा तानाही कमी नव्हता। अरे एकीकडे होता उदयभानचा राजा उदयभान, तर दुसऱ्या बाजूला होता सह्याद्रीचा छावा तान्हाज। बेट ठरला, पण अधिकचे मावळे नेणं धोक्याचं होतं, म्हणून सोबतीला घेतला सूर्याचे, सोबतीला शेजार मामा आणि निवडक 300 मावळे। बेट ठरला, अमावस्येची रात्र काळ रात्र होती। पाहता पाहता जंगलाच्या आडवाट्यानं प्रवास करायचा, पुढे असेल ती गुंजवणी पार करायची, ते द्रोणागिरीवर धडक घ्यायची, द्रोणागिरी पार करायचा आणि कोंडाण्यावर झोपलेले यवन संपवायचंय। बेट मात्र मनाशी ठरला होता। आता हे बोलायला सोपं आहे, पण ऐकायलाही सोपं आहे, पण समजून घ्यायचं म्हटलं तर स्वराज्याचा अग्निकुंड कसा पेटला आमच्या लक्षात आहे। पाहता पाहता आडवनाची रात्र, पाहता पाहता याच वनातून प्रवास सुरू झाला। अरे एखादा सळसळणारा नागायचा, फणकन फणा काढायचा, मावळ्यांच्या रक्ताचा वास यायचा, तसा माघारी फिरायचा। मावळे मात्र पुढे निघायचे, एक एक पाऊल पडत होतं। आता समोर होती गुंजवणी पार करायची। मला बोलायला तुम्हाला ऐकायला सोपं आहे, पण कधी जर कोंढाण्यावर गेला तर आवर्जून गुंजवणी नदीला अवश्य भेट द्या। या गुंजवणी नदीला गुंजवणी हे नाव का पडलं माहितीये? गुंज म्हणजे पाण्याच्या प्रवाहाचा आवाज, आणि हा आवाज गुंजवणी नदीच्या पात्राचा थेट 12 किलोमीटर दूरपर्यंत येतो। ह्या पाण्याला वेग एवढा आहे की त्यातून होडी पोहून पार होऊ शकत नाही, मासा फार काळ तग धरू शकत नाही, एवढा प्रचंड वेग ज्या पाण्याला आहे ती गुंजवणी। आणि याच गुंजवणी खऱ्या अर्थानं माझ्या मावळ्यांनी पोहून पार केली आहे, ती ही रात्र अमावस्येची। आणि शास्त्र असं सांगतं की अमावस्येच्या रात्री पाण्याला दुप्पट वेग असतो। अशा वेगवान पाण्यामध्ये 350 मावळे पोहून पार झाले। इतिहास बोलायला सोपा, इतिहास ऐकायला सोपा, पण इतिहासाच्या पाना मुळात गेल्यानंतर कळतं इतिहास घडतो कसा आणि स्वराज्याचा अग्निकुंड पेटतो कसा। गुंजवणी पार झाले, आता समोर होता द्रोणागिरी पार करायचा, कारण द्रोणागिरीची माची एकमेव अशी होती जिथं एकही यवन नव्हता। दुसऱ्या बाजूने जायला तर जागाच नाही, खरा पहारा काय करावं। आणि बेट ठरला, तानाने सोबतीला आणलेले दोरखंड घेतले, दोरखंडाला गळ लावली। पाहता पाहता दोरखंड वरती फेकला, पण कडकाही लागली नाही, दोरखंड खाली आला। हर हर महादेवचा गजर घुमला, पुढे दोरखंड घेतला, दोरखंड वरती फेकला, पण कपारीमध्ये कळ काही बसली नाही, दोरखंड खाली आला। पुन्हा दोरखंड घेतला, दोरखंड वरती फेकला, पाहता पाहता कपारीला गळ बसली नाही, पुन्हा दोरखंड खाली आला। बराच वेळ निघून गेला, पण निश्चयानं मात्र तान्हाजी दोरखंड फेकत होता, कारण जोपर्यंत दोरखंड लागला जाणार नाही तोपर्यंत वरती जाता येणार नाही, माहित होता तान्हाला। तान्हा मात्र दोरखंड फेकत राहिला, आणि शेवटी पाहता पाहता हर हर महादेवचा गजर झाला, दोरखंड फेकला, दोरखंड कपारीने बसला, आणि ओढून पाहिला वहार पठ्या, आणि मावळ्यांना इशारा झाली जणू काही फटाक्याची लढ लागावी। एकामागे एक मावळा आता चित्या चालीला वरवर जाऊ लागला। पाहता पाहता खालून तान्हा सूर्या सांगत होता वहार पठ्या, कमाल केली बघ। आणि एक मावळा आता वेगानं वरवर जाऊ लागला, दोरखंडावरती जणू काही फटाक्याची माळ लागावी असे 100 मावळे आता वेगानं द्रोणागिरी पार करत होते। पाहता पाहता दोरखंडावर दाब वाढत होता, दोरखंडावर पीळ पडत होता, आणि याच बाजूने दोरखंड धनुष्य हरत होता, गळ फिट्ट बसली होती। पण आता एक वेडा दोरखंडाचा बाजूला पडत होता, आणि मावळे मात्र बेभान होऊन हर हर महादेवचा गजर करत वेगानं वर जात होते। वहार पठ्या, कमाल केली बघ। पोचाला आता, पाहता पाहता जवळपास 200 फूट उंचापर्यंत मावळे 100 मावळे वेगानं वर गेले, दोरखंडाचा दाब निघाला, त्याचं नव्हतं झालं, आणि आवाजाचा चित्त बरोबर। पाहता पाहता सूर्याची नजर खाली गेली, अरे 100 मावळे 200 फुटावरून खोल, खाली आणखी 200 फूट असणारा खोल खाईत कोसळले होते। खऱ्या अर्थानं बाजूला पडलेल्या दगडांमध्ये कुणाच्या पोटात अनुकुचदार दगड घुसल्यानं आतली आतडी बाहेरच्या साम्राज्य निहाळत होती, कुणाच्या मेंदूच्या कवट्या बाहेरचा आसमान पाहत होत्या, रक्ताच्या उडालेल्या चिळकांड्या मात्र पाहता पाहता तान्हाच्या अंगावर आलेल्या शेंदूर फासलेल्या हनुमंतासारखा माझा तान्हा लालबुंद झाला होता। सूर्याची नजर गेली, सूर्या जवळ आला, तान्हाला उतरला, दादा पाहतोस ना, दादा बघ ते रक्त,
आणि त्याच वेळी तान्हाची नजर विखारी बनली. तान्हा पाहत राहिला आणि अचानक उतरला. सूर्या, नीट पहा बरं, ते रक्त नाही रे, ते रक्त नाही, तो भगवान वर जायला हवा. पुन्हा दोरखंड फेकला. आता घडलेली चूक घडणार नव्हती. पाहता पुन्हा एकदा दोरखंड फेकला गेला. कपारीला लागला. हर हर महादेवचा गजर घुमला आणि एका मागे एक मावळा फटाक्याच्या झालीप्रमाणे आता वरवर जाऊ लागला. घडलेली चूक घडणार नव्हती. पाहता द्रोणगिरी पहार झाला. झोपलेले यवनवरच्या वर कोंढाण्याचे उडवले. जे जागे झाले ते उत्तर आले. अल्लाह रहमत कर खुदा. पण आज वाचवायला कोणीच नव्हतं. पाहता ढाली व तलवारीवर ढाल बरसत होती. रक्त जलकांड्यातरांचा हौदास पेटला होता आणि यवन मात्र पाठीला पाय लावून माघारी पळत होता. पण आता एक मावळा शंभरांना भाडी पडवून एक यवन टिचून मारत होता. पण त्याच वेळी पाहता खऱ्या अर्थाने उदयभास समोर आला. उदयभानला वरती मिळाले. तसा उदयभास समोर त्यावेळेस खऱ्या अर्थाने यवनही थबकले आणि दुसऱ्या बाजूला मावळेही थबकले. कारण एकीकडे होता त्या कोंढाण्याचा विभक्त सम्राट उदयभा, तर दुसऱ्या बाजूला होता सह्याद्रीचा छावा तान्हा. तसा उदयभा उत्तर, कोण है रे? तर तान्हा जोरदारात हसत उतरला. म्हणजे नाही वळाकलं. अरे कामा, सच बता कौन है? आणि त्याच वेळी तान्हा पुन्हा उतरला. म्हणजे नाही वळाकलं वय. अरे म्या तो जर कोकणा सूर्याला चचला ना, तो म्या मतलब तान्हाची मालुसुरा आहे. अरे भाई ओळखलं नव या वाघाला. अरे ये आणि पाहता डालीवर तलवारीवर ढाल पडली. पुढचा वार झाला. उदयभाननं चुकवला. उदयभानचा पुढचा वार पाहता तान्हानं चुकवला. हातामध्ये असताना तलवारीशी मागच्या यवनानं तोडत पुढचा वार झाला. उदयभानच्या मस्तकावर जिरोटोप कोसळला. पण त्याच वेळी उदयभानचा पुढचा मार पाहता सर्व दिशे होऊन गेला आणि खऱ्या अर्थानं तान्हाचा डावा दंड कोसळला. डोक्यावरची पगडी काढली, डाव्या दंडावर टाकली, उजव्या हातातली ढाल खाली सोडली आणि राहिलेली एकुलती एक तलवार उचलली आणि एकुलत्या एका हाताने आता मात्र तलवारीवर तलवार आणि ढालीवर तलवार पडत राहिली. पाहता वातावरण शहारून गेलं. माहुळे मात्र लढाईचं विसरून पाहत होते. जर का एका बाजूला सह्याद्रीचा छावा, दुसऱ्या बाजूला खऱ्या अर्थानं कोंढाण्याचा राजा. पण एकामागे एक वार होत होते. शेवटी उदयभानला कळून चुकला. ये तान्हा ऐसे हात नाही आएगा. आणि पाहता मागच्या यवनाला इशारा झाला आणि मागून खऱ्या अर्थानं गुळाच्या ढेपेला मुंग्या डसाव्या अशा मागचे सगळे यवनी सैन्य पाठमोर तान्हावर वार करू लागलं. एका हाताशी तलवारींचा वार खऱ्या अर्थानं उदयभानवर होत होता. शेवटचा वार झाला आणि उदयभान कोसळू लागला. पण त्याच वेळी मागच्या यवनांनी मात्र अशी पाठीवर जागा ठेवली नव्हती जिला तान्हाचा वार नव्हता. जमोर उदयभान कोसळला तसा माझा तान्हाही कोसळला. पण तान्हा कोसळलेला पाहिला आणि सूर्याची धावत आला. तान्हाचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं आणि तान्हाची अवस्था पाहिली आणि धाय मोकळून रडू लागला. लवलवणारे तान्हाचे डोळे मात्र जणू काही सूर्याजीला सांगत होते, सूर्या पाहतोयस तव उदयभान संपला रे. पण लक्षात ठेव, अरे मालुसुऱ्याच्या औलाद हाय रे आपली. राजांना आपण शबूत दिला होता बघ, कोंढाण्यावर भगवा फडकवल्याशिवाय ही मालुसुऱ्याची पोरं तुम्हाला तोड दाखवायची नाही. आता मी जातो रे, मी निघालो रे. पण लक्षात ठेवता सूर्या, खऱ्या अर्थाने राजांचा कोंढाणा राजांच्या ताब्यात दिल्या बिगर खऱ्या अर्थाने जाऊ माघारी नकोस रे. आणि पाहता तान्हाचं ते रौद्र रूप पाहिलं, मिनमिनारे डोळे पाहिले आणि सूर्याचा संयम संपला. जणू काही शेवटच्या अखेरचे डोळे मिटले आणि घट्ट सूर्यानं तान्हाला पकडलं आणि किंचाळी फुटली, तान्हा. आणि आवाजाचा स्वर खऱ्या अर्थानं स्वर्गाच्या मांद्याळी जाईपर्यंत खऱ्या अर्थानं माझा तान्हा स्वर्गात पोचला होता. पण सूर्याची नजर मात्र इकडे माघारी फिरली. कारण मावळ्यांच्या मनात विचार आला, सुभेदार पडला. अरे पाहता काय फिरणार माघारी, सुभेदार पडला आणि त्याचा एकच कल्ला उडाला. आणि पाहता मावळे मात्र मागच्या बाजूकडे पुन्हा येऊ लागले आणि सूर्याची नजर फिरली, तळपायाच्या मस्तकात गेला. आणि पाहता सूर्य उतरला. अरे विसरलात तुम्ही, मावळे आहात, शिवरायांचे मावळे. मर्द आहात की नामर्द, मागे फिरताय. आणि पुन्हा तलवारीचा वार झाला. मागचा दोरखंड मागच्या मागे कापला. आता मावळ्यासमोर दोनच पर्याय उभे टाकले. एक तर खऱ्या अर्थानं मागच्या माचेवर उडी टाकून प्राण द्यायचे, नाही तर खऱ्या अर्थानं यवनांचे प्राण घेऊन कोंढाण्यावर भगवा फडकवायचा. मावळ्यांनी दुसरा पर्याय निवडला, कोंढाण्यावर भगवा फडकला. खऱ्या अर्थानं तान्हाला माहित होतं आपण मृत्यूच्या मगर मिठीत जातो. खऱ्या अर्थानं तान्हाला माहित होतं मृत्यू हा समोर आहे. तरीही तान्हानं सांगितलं, राज द्या की जातो की राज. अरे शिवा काशीदला माहित होतं सिद्धीच्या भेटीला जाणं म्हणजे मृत्यूच्या मगर मिठीत जाणं. तरी शिवा सांगत राहिला, राज
राज नाही म्हणू नका जी, नाही म्हणू नका जी. अहो काहीतरी सृष्टीचा संकेत असावा म्हणून उभ्या उभ्या तुमच्यासारखा दिसतोय. राज द्या की हिडा. अहो जन्माला जरी शिवा नाही म्हणून आलो असेल, पण मरताना प्रति शिवाजी छत्रपती शिवबा म्हणून मरण्याचं भाग्य मिळतं. राज 1000 जन्म गेलं तरी हे भाग्य मिळायचं नाही जी. मला द्या की हिडा. जातो की लढतो की राज, राज द्या की हिडा. आणि खऱ्या अर्थाने घेतलेला राजांचा विडा माझा शिवा हसत मरणाला सामोरं गेला. अरे शेवटपर्यंत सिद्धे विचारत राहिला, सच बता काफे तू हे है शिवा. आणि शिवा सांगत राहिला, अरे भाई म्याच हाय शिवाजी. सच बता कौन है, कौन है तू ही है शिवा. आणि शिवा सांगत राहिला, अरे भाई म्याच हाय शिवाजी. शेवटचा वार गर्दनीवर झाला. रक्तात जळकंडामध्ये शिवा न्हावून निघाला तरी हसत हसत माझ्या राजासाठी प्राणांना खऱ्या अर्थानं बाजी लावून गेला. अरे माझा बाजी खऱ्या अर्थानं मृत्यू समोर होता. माहित होतं आता पिडनायकाचं सैन्य येऊन पुढे टाकलं. पिडनायकाच्या सोबतीनं इंग्रजांचं सैन्य आलं. आता खऱ्या अर्थानं गोळ्यांची ताकद या घोडखिंडीला पावन करणारी ठरेल. माहित होता मृत्यू समोर आहे तरी सांगत राहिला, राज राज या बाजीचा एक हात आणि एक पाय असेपर्यंत राज एवढंच काय, पण बाजीचा शेवटचा श्वास असेपर्यंत सुद्धा हा बाजी मात्र लढत राहील. राजे विशाळगडाकडे निघाले. अरे शेवटच्या श्वासापर्यंत हात तुटले, माझा बाजी लढत राहिला. पाय तुटले, माझा बाजी लढत राहिला. अरे खऱ्या अर्थानं शीर कलम झालं तरी माझा राज खऱ्या अर्थानं बाजी धडा सगत खऱ्या अर्थानं लढत राहिला. कोसळू पडला, धड नव्हतं तरी तोफेचा आवाज येत नाही म्हणून राहिलेलं धड उचंबळून उपटत होतं. शेवटी खऱ्या अर्थानं विशाळगडाच्या तोफेने सांगितलं, बाजी अहे पोरा तुझा राजा पोचला र, थांब राहता. अरे थांब रा. एवढा आवाज तोफेचा ऐकला मग माझ्या बाजीनं प्राण सोडला. अरे एक एक मावळा राजांचा असा होता जो स्वराज्यासाठी जगत राहिला आणि स्वराज्यासाठी मरत राहिला. म्हणून तर स्वराज्य उतरलं. जर जीवनामध्ये काही माझ्या राजाच्या चरित्रातून घ्यायचं असेल, राजांसारखा एक जरी मित्र आमच्या आयुष्यात आम्हाला मिळाला, आयुष्याचं सोनं होईल आणि त्या दिवशी आपल्या घराचंही आणि आयुष्याचंही स्वराज्य होईल. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं. ज्याप्रमाणे खऱ्या अर्थानं माझ्या प्रत्येक मावळ्यानं स्वराज्य नावाचा देव आपलासा केला आणि हेच आपल्या जीवनाचं सार्थक आहे हा भाव ठेवला, त्याचप्रमाणे माझे तुकोबराय सुद्धा सांगतात, पारमार्थिक जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर कलियुगी उद्धारे हरीच्या नामे, तो भगवान परमात्म्याचं नाम आणि तो भगवान परमात्मा जर आपल्या जीवनात आपण आपलासा केला तर तुमच्याही आयुष्याला सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. हे सांगतात तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणात. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. रती माई के दुःखाची जनती, तेने बिना जीवा सुख नाही, तेने बिना जीवा सुख नाही. रती माई के दुःखाची जनते, रती माई के दुःखाची जनते. या सगळ्या स्वरगंधर्वांसाठी एकदा जोरदार कारण टाळ्या झाल्या पाहिजेत महाराज. लक्षात घ्या,
ज्याप्रमाणे जगद्गुरु तुकोबराय सांगतात, या प्रापंचिक जीवनामध्ये जगत असताना जर जीवनाचं सोनं करायचं असेल तर सुखासाठी आम्ही ज्या गोष्टी करतोय ही प्रत्येक गोष्ट नश्वर आहे. कोणती लक्षात घ्या, 5 मिनिटांमध्ये समजून घेऊ आणि पुढे शिवचरित्रात प्रस्थान करू. लक्षात घ्या महाराज, जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत प्रत्येकाची धडपड सुखासाठी चाललेली आहे. मनुष्य दिवसाची रात्र करतो, रात्रीचा दिवस, हाडाची काढा आणि रक्ताचं पाणी करून पैसा कमवतो. कशासाठी? महाराजांना देण्यासाठी. कशासाठी? सुखासाठी. सुखासाठी बंगला बांधला. 58 वर्ष फाटकी लुंगी लावून तुम्ही मुंबई पुण्यात नोकरी केली आणि 58ला रिटायर्ड होऊन तुम्ही गावात आले. आता प्रत्येक गावात एक टोळी आली महाराज. तुमच्या गावात आहे का नाही माहीत नाही, पण रिटायरमेंट नंतर कोणी 5-50 लाख घेऊन गावात येऊ द्या, त्याला मोकळं केल्याशिवाय ही टोळी सोडित नाही. या रावसाहेब, बसा रावसाहेब, तुमच्यासारखा माणूस 4 गावात नाही रावसाहेब. फुगला रावसाहेब, मारली कुदळ, गेले 25. पुढचे 2च वर्ष गेले, तुमच्यासारखा माणूस तर तालुक्यात नाही रावसाहेब. थोडीशी गरज आहे, द्या रावसाहेब. पुढचे 2 वर्ष गेले, मोकळा रावसाहेब. 25 लाख बंगल्यात गेले, 25 लाख पाहुण्या रावल्या निजिरावले, तुम्ही झाले मोकळे. बरं, ज्या बंगल्यासाठी उभा आयुष्याचे 50 वर्ष जाळली, मग आपलं पोरग म्हणेल का पप्पाची आंघोळ बेडरूममध्ये करू, नंतर आपली बायको बेडरूम पुसून घ्यायला लागलं तर? मग ज्या बंगल्यासाठी 50 वर्षाचं आयुष्य जाळलं, तो बंगला कुठपर्यंत आहे? आंघोळीला गरम पाणी काढलं जात नाही तोपर्यंत बंगला आपला आहे. मला सांगा, सुखासाठी बायको केली, 3 लाखाचा गावची जिरवाया हॉल घेतला, 3.5 लाखाला दागिने केले आणि फुलाच्या गाडी सजून जी बायको घरी आणली तीच तुम्हाला मला काय म्हणते? आता आम्ही काय वेगळे आहे का महाराज? तुमच्या पुढे आल्यावर बोलवतोय, नाही तर सप्त्यावरून 7 दिवसांनी घरी गेल्यावर सोपं आहे. तीच तुम्हाला मला काय म्हणते? तुम्हाला काही कळत नाही, तुम्हाला काही कळत तरी आपलं येडं म्हणतं बायको प्रेम करती. सुखासाठी बायको केली, सुख मिळालं महाराज. सुखासाठी पप्या जन्माला आला, तोच पप्या म्हणतो माझ्या पप्पानं माझ्यासाठी काहीच केलं नाही. सुखासाठी गुड्डी जन्माला आली, 2 पतपेड्यांचं कर्ज काढून तिला कॉलेजला पाठवली. ती कॉलेजच्या गेटवरूनच गड्ड्याला घेऊन गेली तर परत गावात आडनाव बदलून आली. सुखासाठी बाण कोरले, ही बाण कोरणारी एक नवीन टोळी आली. बा तुमच्या गावात आहे का नाही माहीत नाही, पण कोणत्याही गावात जा महाराज, गाव तसं चांगलं, पण तंटामुक्तीच्या अध्यक्षांना भेटलं 80% प्रकरणं फक्त जमिनीच्या बांधांची. बरं महाराज, हा विषय तर बोलण्याची गरज आज यासाठी निर्माण झाली, ज्या शुभांच्या विचारांचा आम्ही जागर करतोय ना. माझ्या राजानं खऱ्या अर्थानं जगाच्या पाठीवर पहिली मासाहेबांनी सहकारी बँक उभी केली, जिचं नाव होतं स्वराज्य. कशासाठी? रयतेचं कल्याण साधावं यासाठी. पण आज आम्ही आमच्या भावाक फुटभर जमिनीसाठी जर एकमेकांवर कुऱ्हाड घेऊन धावत असू तर खऱ्या अर्थानं शिवचरित्रातून आम्ही शिकलो काय? सगळ्यात मोठा प्रश्न आहे महाराज. फक्त 5 मिनिटं खऱ्या अर्थानं काळजी उघडं ठेवून विचार करा. 2 भाऊ ज्यावेळेस लहान होते ना, तुम्ही जर शाळेत निघालात तर दप्तर तुझ्या पाठीवर की दप्तर माझ्या पाठीवर, यावरून 2 भाऊ एकमेकांशी भांडत होते, एकमेकांचे केस ओढत होते, पण वर्गात बसल्यानंतर मात्र मांडीला मांडी लावून बसत होते. अरे ते 2 भाऊ जर संध्याकाळी आईच्या शेजारी झोपायला गेले तर आईचं तोंड तुझ्याकडं की आईचं तोंड माझ्याकडं, यावरून एकमेकांशी भांडत होते, एकमेकांचे केस ओढत होते, पण पोलीस स्टेशनला जाऊन कधी एकमेकांवर केस टाकत नव्हते. आज तेच 2 रक्ताचे भाऊ जर फुटभर काहीच न पिकणाऱ्या बांधासाठी एकमेकांवर कुडाड घेऊन धावत असतील, कोणता अध्यात्म आम्ही जिवंत ठेवलं आहे? सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण कोणत्याही गावात जा महाराज, 80% वाद असण्याचं एकमेव कारण म्हणजे जमिनीचे बांध आहेत. आणि ते बांध जर बाजूला केले तर गावात एकही वाद राहणार नाही. आणि ज्या दिवशी खऱ्या अर्थानं हा एकही वाद राहणार नाही, तंटामुक्ती समितीची गरज पडणार नाही, आणि ज्या दिवशी गावातली तंटामुक्ती समिती बरखास्त होते त्या दिवशी लक्षात घ्या, माझ्या महाराष्ट्राचं स्वराज्य व्हायला पुढचा 1 महिनासुद्धा खऱ्या अर्थानं लागणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं. म्हणून खऱ्या अर्थानं माझं कीर्तन पटलं नाही. गादीवरून सांगतो महाराज, मरेपर्यंत मला तुमच्या गावात कधी बोलू नका, पण तुमचा मुलगा आणि तुमचा भाऊ म्हणून आज तुमच्या पायावर डोकं टेकून एक विनंती करतो. महाराज, आपल्याकडे रामायण कथा झाली असेल, आपण बसलेल्या प्रत्येकानं रामायण ऐकलं आहे, बसलेल्या प्रत्येकानं रामायण पाहिलं आहे, पण महाराष्ट्राची दुर्दम्य शोकांतिका तुम्ही आम्हाला 5-5 लाख रुपये देऊन आमच्या रामकथा आयोजित करता, पण घरी जाताना मात्र लक्ष्मणावर केस टाकण्याचा विचार करत असाल तर रामायणातून आम्ही शिकलो काय? सगळ्यात मोठा प्रश्न आहे. अरे ज्या खऱ्या अर्थानं रामायणाचा पूर्वार्ध पहा. खऱ्या अर्थानं ज्यावेळी प्रभू रामचंद्रांना कैकेयी मातेच्या सांगण्यावरून 14 वर्षाचा वनवास झाला ना, त्यावेळी लक्ष्मण भैयाला बातमी कळाली. प्रभू रामचंद्र वलकडे घालून निघाले होते. लक्ष्मण भैया धावत धावत आले आणि प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, लक्ष्मणा बाळा, वनवास मला झालाय रे, तुला नाही, येऊ नकोस माझ्या सोबतीनं. लक्ष्मण भैयानं दिलेलं उत्तर बसलेल्या प्रत्येक लक्ष्मणानं कानाचे पडदे उघडे ठेवून ऐका. लक्ष्मण भैयानं दिलेलं उत्तर होतं, दादा विसरलात,
हा लक्ष्मण म्हणजे तुमची सावली आहे. जिथं जिथं फुलं असतील दादा तुम्ही पुढे असाल, आणि जिथं जिथं काटे असतील हा लक्ष्मण पुढे असेल. असे जर आपण सोबतीनं चाललो तर 14 वर्षाचा वनवास सुद्धा स्वर्गमय होईल. हा रामायणाचा पूर्वार्ध आहे. आणि याच रामायणाचा उत्तरार्ध पहा. वाली आणि सुग्रीवात निर्माण झालेला विसंवाद असेल, किंवा लंकाधिपती रावण आणि विभीषणामध्ये निर्माण झालेली लालसा असेल. लंका सोन्याची होती तरी मातीमोल झाली, आणि प्रभू रामचंद्रांना 14 वर्षाचा वनवास झाला, पण भाऊ सोबतीला होता म्हणून तर प्रभू रामचंद्र पुन्हा एकदा अयोध्येचा राजा झाला. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आता ज्यावेळी प्रभू रामचंद्रांचा बाण खऱ्या अर्थानं रावणाला लागला ना, रावण कोसळला. रावण एवढा महाबलाढ्य होता महाराज, जसा रावण कोसळला साक्षात ही पृथ्वी डचमळली, डोली भूमी गिरा जसं कंधार. जसा रावण कोसळला प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मण भैयाकडे पाहिलं आणि सांगितलं, लक्ष्मण पाहतोयस ना, तो फक्त रावण नाही बरं, जगाच्या पाठीवर 4 वेदांचा ज्ञाता जर कोण असेल तो म्हणजे रावण आहे. अरे खऱ्या अर्थानं भगवान शिवशंकरांचा अच्युतम भक्त तिने लोकात जर कोण असेल तो म्हणजे हा रावण आहे. साक्षात इंद्रादी देवतांनाही बंदिवान करणारा महबलशाली राजा जर कोण असेल तो म्हणजे हा रावण आहे. 4 वेद आणि 6 शास्त्रांचा आजच्या घडीला तिन्ही लोकातला ज्ञाता कोण असेल तो म्हणजे हा रावण आहे. हा रावण मृत्यूसमयी सुद्धा तुला जे ज्ञान देईल, तुझ्या आयुष्याचं कल्याण साधणारा असेल. जा तुझ्या मनातील प्रश्नाचं उत्तर घेऊन ये. आणि लक्ष्मण भैयांचं एक एक पाऊल पडू लागलं. रावणाच्या पायाजवळ आले. मिनमिन त्या डोळ्यांनी जसं रावणानं पाहिलं तसं खऱ्या अर्थानं उत्तर तर झाला रावण, बोल वनवासी. आणि लक्ष्मण भैया उत्तरले, रावण खऱ्या अर्थानं माझ्या मनात एकच प्रश्न आहे. युद्ध सुरू झाल्यापासून माझ्या मनात एकच प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर द्यावं ही माझी अपेक्षा आहे. रावणानं सांगितलं, बोल लक्ष्मणा, तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय मी जाणार नाही. आणि त्याच वेळी खऱ्या अर्थानं लक्ष्मण भैयानं विचारलं, रावण अरे आम्ही तर दूरच्या वनाच्या मार्गातून आलो, तू तुझ्या मातीत भक्कमपणे उभा होता. अरे आमच्याकडं साधी वानर सेना, तुझ्याकडं महाबलाढ्य सैन्य होतं, तरी लंकाधिपती रावणा तुझा पराभव झाला आणि माझा दादा वनवासी श्रीरामांचा विजय झाला. याचं नेमकं कारण काय? रावणानं दिलेलं उत्तर कानाचे पडदे उघडे ठेवून ऐका. रावणानं सांगितलं, लक्ष्मणा तू म्हणतोयस ते खरं आहे. अरे खऱ्या अर्थानं कोणत्याच बाबतीत मी तुझ्या दादापेक्षा कनिष्ठ नव्हतो. प्रत्येक बाबतीत मी तुझ्या दादापेक्षा श्रेष्ठ होतो. तरी लंकाधिपती रावणाचा पराभव झाला आणि तुझा दादा वनवासी श्रीरामांचा विजय झाला. याचं एकमेव कारण माझ्याकडे विभीषण नावाचा भाऊ होता आणि तुझ्या दादाकडे तुझ्यासारखा लक्ष्मण नावाचा भाऊ होता. तरीही लक्ष्मण भैयानं विचारलेला पुढचा प्रश्न रामायणातील अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. लक्ष्मण भैयानं विचारलं, रावण तू म्हणतोयस ते खरं आहे, पण लक्षात ठेव तू तर चुकीच्या मार्गावर होता आणि विभीषण तर योग्य मार्गावर होता. आणि तेव्हा रावणानं दिलेले उत्तर आज घरी घेऊन जा. रावणानं सांगितलं, लक्ष्मणा लक्षात ठेव, अरे भाऊ हा शब्द जर उलटा वाचला तो होतो उभा. जो कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या भावाच्या पाठीमागे भक्कमपणे उभा असतो ना, तो म्हणजे भाऊ. जेव्हा जेव्हा कलियुगामध्ये 2 भावांमध्ये प्रेम दिसेल, समाज त्यांना राम लक्ष्मणांची उपमा देईल. ज्या दिवशी त्या 2 भावात वितुष्ट आलं तोच समाज म्हणेल घर का भेदी लंका ढाये, विभीषणाचंच नाव येईल. आणि आज आपण कलियुग पाहतोय ते वास्तव आहे महाराज. चला आता रामायणातून आपण आपल्या मवळपट्ट्यात येऊयात. मला सांगा, बांध करून बंगला बांधला एक तरी माणूस सापडेल? बांध करून आपलं आयुष्य आपल्या मुलांचं आयुष्य घडवलं एक तरी माणूस सापडेल? बांध करून गाड्या घेतल्या एक तरी माणूस सापडेल? महाराज आजूबाजूला बारकाईनं नजर टाका. ज्यांनी घरे बांधली, ज्यांनी गाड्या घेतल्या, ज्यांनी स्वतःच आपल्या मुलांचं आयुष्य सेट केलं, त्यांनी फुटभर बांध कोरण्याकडे कधी लक्षच दिलं नाही. आणि ज्यांनी बांध कोरण्यात आपलं उभं आयुष्य घालवलं, त्यांनी स्वतःच्या आयुष्याची तर माती केली, पण न कळत्या वयातल्या आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा अजाणत्या वयात पोलीस स्टेशनची पायरी चढायला लावून पुढची सुद्धा एक पिढी बर्बाद केली. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं. राज बरं तुम्ही कितीही बांध कोरावं, आम्ही कितीही जरी बांध कोरले तरी तुम्हीच उत्तर द्या. तलाठी भाऊसाहेबाच्या कपाटातील सातबारे कधी बदलणार आहेत का याचा मात्र नक्की विचार करा. अरे खऱ्या अर्थानं आमच्या हजारो पिढ्या आल्या, त्या बांधावर बसल्या, एकमेकांसोबत जेवल्याही आणि एकमेकांसोबत भांडल्याही आणि शेवटी त्याच मातीत मिसळून गेल्या. तुम्ही मी काय अमरपट्टा घेऊन आलोय? आपल्याला सुद्धा जर एक दिवस त्या मातीत जायचं असेल तर कसला गर्व आम्ही करतोय, विचार करायला हवा. महाराज ही बसलेली जी वयस्कर पिढी ना, ही फक्त बोलून दाखवत नाही, पण हीच वयस्कर पिढी संध्याकाळी 12 वाजता आपल्या हुंक्यांचा आवाज येऊ नये म्हणून डोक्याखालची उशी तोंडात घालतीये आणि हमसून रडतीये. का? तुमच्या माझ्या मायबापाचं जीवन आठवा. अरे वयाच्या 20 वर्षापर्यंत आमचा बाप कुटुंबासाठी जगत राहिला. वयाच्या 21व्या वर्षी त्याचं लग्न झालं. 1 वर्ष सुखाचा प्रपंच झाला आणि तुमचा माझा जन्म झाला. ज्या दिवशी तुमचा
माझा जन्म झाला त्या दिवशी त्या बाईनं बाई पण सोडून आई पण स्वीकारलं आणि तुमचा माझा उभा बाप खऱ्या अर्थानं उभं आयुष्य आपल्या लेकरांसाठी जाळत राहिला. अरे ज्या उतार वयात त्यांना आता एकमेकांच्या आधाराची गरज होती त्या उतार वयात मात्र 2 रक्ताच्या भावांनी बांधावरून वाद निर्माण केला आणि जशी सातबाऱ्याची फाळणी केली तशी जन्म देणाऱ्या मायबापाची सुद्धा फाळणी केली. आज आई एकाकडं आणि बाप एकाकडं राहू लागली आणि तो बाप त्या माऊलीकडे पाहून 2 वर्ष लवकर प्राण सोडत असेल आणि ती आई त्या बापाकडे पाहून 1 वर्ष लवकर मरत असेल तर तुम्हीच उत्तर द्या. आम्ही किती काशी आणि गयाची यात्रा केली तर स्वर्गात काय आम्हाला नरकात तरी जागा मिळेल का? सगळ्यात मोठा प्रश्न आहे, सगळ्यात मोठा. म्हणून हात जोडून तुम्हाला विनंती करतो, तुमच्या पायावर तुमचा मुलगा म्हणून डोकं टेकून विनंती करतो, शिवजयंतीच्या निमित्तानं फक्त आज एक शपथ घ्या. माझ्या राजानं खऱ्या अर्थानं परक्यांनाही आपलं करून स्वराज्य निर्माण केलं, कमीत कमी आपण आपल्याला तरी आपलंसं करूयात. एवढं जरी आजच्या दिवशी केलं तर शिवजयंतीचा उद्देश सफल होईल आणि खऱ्या अर्थानं तरुणाईच्या या उपक्रमाचं सगळ्यात मोठं यश असेल. एवढी मात्र मागणी मी तुमच्याकडे आजच्या दिवशी मागतो आणि माझ्या बहिणीनं तुम्हालाही हात जोडून विनंती आजच्या दिवशी करतो. कारण माझ्या राजाचं चरित्र पण या जगाच्या पाठीवर एक राजा असा झाला ज्या राजानं स्वतःचं कर्तृत्व असे केलं, म्हणून तर खऱ्या अर्थानं 33 कोटी देवांमध्ये माझा राजा अभेद्य झाला. कारण माझ्या राजाचं खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर उभ्या महाराष्ट्राचा नाही तर जगाचा एकमेव पाठीराखा भाऊ, कारण शत्रूनही वर्णन करावं असा एकमेव राजा. लक्षात घ्या महाराज, बाप आपल्या मुलाचं वर्णन करतो पण ते भावनेपोटी करत असतो, आई आपल्या मुलाचं वर्णन करते ते मायेपोटी करत असतं, मित्र आपल्या मित्राचं वर्णन करतो ते मित्रत्वाच्या निष्ठेसाठी करत असतो, सासू आपल्या जवयाचं वर्णन करते ते नात्यासाठी करत असते. पण शत्रूनही खऱ्या अर्थानं एखाद्या वर्णन करावं, मला सांगा यापेक्षा आता तुकाराम बीज परवा होऊन गेली. तुकोबारायांना सगळ्यात मोठा शत्रू मानणारे रामेश्वर भट्ट, पण रामेश्वर भट्टांनी सुद्धा भंग तुकोबांवर लिहिला. तुकाराम तुकाराम नाम घेता धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा जळी दगडा सहित वया जैसे तारियल्या. आणि खऱ्या अर्थानं म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू हे कुणी केलेलं वर्णन आहे? तुकोबारायांच्या सगळ्यात मोठ्या शत्रूनं केलेलं वर्णन आहे. त्याचप्रमाणे विचार करा, माझ्या तान्हानं माझ्या राजांचं कौतुक केलं, यात नवल नाही. पण औरंगजेबानं सुद्धा खऱ्या अर्थानं राजांचं कौतुक करावं, यात मात्र नवल आहे, यात मात्र नवल आहे. अरे खऱ्या अर्थानं कविकलशानं शंभूराजांचं वर्णन केलं, यात नवल नाही महाराज. पण शत्रूनही मग खऱ्या अर्थानं माझ्या औरंगजेबानंही शंभूराजांच्या निधनानंतर खऱ्या अर्थानं शंभूराजांचे गौरवोद्गार काढावेत, यात मात्र नवल आहे. त्याचप्रमाणे शाहिस्ते खानाची बहीण खऱ्या अर्थानं गायब झाल्यानंतर शाहिस्ते खानानं सांगावं, जर शिवानं माझी बहीण नेली असेल काळजी करायचं कारण नाही, माझ्यापेक्षाही चांगला भाऊ तिला मिळाला. शाहिस्ते खानाचं वर्णन आहे. पण माझ्या बहिणींनो, खऱ्या अर्थानं तुम्ही नोव्हेंबरमध्ये आपलं खऱ्या अर्थानं भाऊबीज साजरी केली. तुम्ही तुमच्या भावाला भेटायला गेला होतात. अरे भाऊबीजे दिवशी आपल्या भावाला ओवळताना तुम्ही सांगत होतात, सण आहे आज वर्षाचा, आहे भाऊबीजेचा, नेत्रांच्या निरंजनानं भावास वळण्याचा. जसा कृष्ण आहे द्रौपदीस तसा लाभलासी तू मला, ओवाळते भाऊराया औक्ष माझे लाभो तुला. पण खऱ्या अर्थानं कारण भाऊ म्हणजे शक्ती आहे तर बहीण म्हणजे भक्ती आहे, भाऊ म्हणजे कर्तृत्व आहे तर बहीण म्हणजे मातृत्व आहे. भाऊ बहिणीचं नातं एवढं प्रगल्भ आहे म्हणून तर खऱ्या अर्थानं रक्षाबंधनला बहीण राखी घेऊन जाते आणि भाऊ भिजेला आपल्या भावाला रुमाल घेऊन जाते. पण तीच बहीण समृद्धी महामार्ग आला, मावळमध्ये औद्योगिकरण वाढलं आणि खऱ्या अर्थानं गुंठ्याला लाखाचा भाव प्राप्त झाला म्हणून राखी घेऊन जाणारी, रुमाल घेऊन जाणारी तीच बहीण आज जर खऱ्या अर्थानं 500 रुपयाचा स्टॅम्प घेऊन आपल्या भावाच्या दारात जात असेल तर तुम्हीच उत्तर द्या, तुम्हाला स्वर्गात काही नरकात तरी जागा मिळेल का? सगळ्यात मोठा प्रश्न. कारण माझ्या बहिणींना आज एक गोष्टीचा विचार करा, तुमच्या या शेतकरी बापाची अवस्था अशी होती, तुमच्या लग्नाचा दिवस ठरला ना त्या दिवशी मध्यस्थीने सांगितलं, दादा पोरगं चांगलं आहे, तुमच्या मुलीच्या आयुष्याचं कल्याण होईल, पण सगळा खर्च तुम्हाला करावा लागेल. तुमच्या शेतकरी बापाच्या डोळ्यात पाणी होतं, पण तुमच्या 10वीला असणाऱ्या भावानं सांगितलं, बाबा माझी ताई आयुष्यात दुसरं काय मागणार आहे, माझ्या ताईच्या आयुष्याचं सोनं झालं पाहिजे, आपण रात्रीचा दिवस करू पण माझ्या ताईचं लग्न धूमधडाक्यात झालं पाहिजे. तुमच्या भावानं आधार दिला म्हणून तर बापानं पतपेढीचं खऱ्या अर्थानं जमिनीकी कर्ज, सोसायटीचा बिनव्याजी कर्ज आणि खऱ्या अर्थानं बँकेत जमिनीचं मॉर्गेज केलं, तुमचं लग्न धूमधडाक्यात केलं. माझ्या बहिणीनं 2 वर्ष तुमच्या भावानं शिकता शिकता कष्ट करून लग्नाचा तुमचा हप्ता भरला, 2 वर्ष गेले नाही तर तुमच्या डिलिव्हरीचा खर्च आला, तो लाख रुपये खर्च त्याने केला आणि त्याचं लग्न होईपर्यंत तो आपल्या बहिणीसाठी जगत राहिला. का? कारण ती बहीण त्याच्या काळजात होती. अरे तुम्ही ज्या दिवशी पॉझिटिव्ह आलात ना, 7 जन्माचा सोबती तुमचा नवरा दरवाजात होता. तुमच्या भावाच्या बायकोनं म्हणजे तुमच्या भाऊजेने सांगितलं जाऊ नका, पण बायकोला खोटं सांगून का होईना तुम्हाला भेटायला आला. तुम्ही आज तुमच्या सासरी आनंदानं राहता ना, पण रात्रीच्या 12 वाजताही तुम्हाला माहिती आहे उद्या जर तुमच्यावर गरज पडली तुमचा एक पाठीराखा
आहे, जो तुमच्या माहेरी आहे, म्हणून तुम्ही तुमच्या सासरी आनंदात आहात. अरे तुमच्या लेकीचं लग्न झालं, ती लेक तुमच्या गळ्यात पडून जेवढं रडली नाही, तिच्या वडिलांच्या गळ्यात पडून जेवढं रडली नाही, तेवढी मामाच्या गळ्यात पडून रडली. कारण मामा हा तिचा फक्त मामा नव्हता, तर आयुष्याचा खऱ्या अर्थानं सगळ्यात जवळचा मित्र होता. पण तोच तिच्या जीवनातला मित्र, तोच तुमच्या आयुष्यातला पाठीराखा. फक्त गुंठाभर जमिनीसाठी जर खऱ्या अर्थानं 500 रुपयाचा स्टॅम्प घेऊन त्याला दूर करत असाल, तुम्हीच उत्तर द्या, स्वर्गात काय आम्हाला नरकात जागा मिळेल का? म्हणून पाठीराखा असताना आपल्या घरातील त्या शुभाला आयुष्यात कधी हक्कसोड नावाच्या गुलामगिरीच्या पत्रात जखडू नका. एवढं जरी आजच्या दिवशी घेऊन गेलात, शिवजयंती खऱ्या अर्थानं साजरी झाली असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. महाराज एकदा प्रेमानं भजन करूया. मध्ये रुजवली ना महाराज, तर महाराष्ट्राच्या मातीतून अत्याचार, स्वैराचार आणि बलात्कार हे शब्द कायमचे दूर होतील. कारण खऱ्या अर्थानं माझ्या बहिणींना हात जोडून तुम्हाला विनंती करतो, आता ऑगस्टमध्ये रक्षाबंधन आलं आहे. खऱ्या अर्थानं अजून काही काळ आहे, पण यावर्षी रक्षाबंधनला आता आपल्या भावाकडे यावर्षी काहीच मागू नका. ओवाळताना फक्त आपल्या भावाला एकच सांगा, दादा दादा. खऱ्या अर्थानं शिवभक्त आम्ही जर स्वतःला म्हणून घेतो, तर शिवभक्ताची व्याख्या कतरी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण महाराज राजांच्या चरित्रातला एक प्रसंग आहे. स्वराज्य पुन्हा एकदा जातीनं उभं राहायला हवं, म्हणून खऱ्या अर्थानं राजांनी आबाजीकडे पाहिलं आणि बोलता बोलता राजे उत्तरले, आबाजी स्वराज्य पुन्हा उभं राहायला हवं. खऱ्या अर्थानं स्वराज्य पुन्हा बहरायला हवं, पण स्वराज्यासाठी हवा तोफगोळा, हवा आता खऱ्या अर्थानं दौलत. आणि आबाजी उत्तरला, राज काळजी कशाला करताय जी? हो खऱ्या अर्थानं कल्याणच्या मातीमध्ये खऱ्या अर्थानं आता जातो मी, काळजी नसावी जी. आणि पाहता पाहता आबाजी निघाल आणि कल्याणची धूधू लूट केली. पण त्याच कल्याणच्या सुभेदारच्या सुनेचं लावण्यखानी रूप पाहिलं आणि माझा राजा खऱ्या अर्थानं आबाजी उत्तरला, अरे ही खऱ्या अर्थानं एवढं लावण्य, हे सौंदर्यखानी रूप आम्ही आजपर्यंत कधी पाहिलंच नाही. ही जर माझ्या राजाची दासी असेल तर? आणि पाहता पाहता आबाजीनं ती कैद केली आणि माझ्या राजासमोर दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे उभी केली. माझ्या राजाने एक वेळ खऱ्या अर्थानं पहिलं राजांचं वाक्य होतं, आबाजी तुमच्यासारखे शूर मावळे असताना काळजी कशाची? पण ज्या वेळेस आबाजीनं कल्याणच्या सुभेदारची सून राजवाड्यात बोलवली आणि राजांची नजर गेली, राजांच्या डोळ्यातून खळदिशी अश्रू उघडला आणि राजांचे डोळे लालबुंद झाले. आणि तोच कडवा कटाक्ष आबाजीकडे पाहिला, आवाज आहे जे केलं ते योग्य नव्हे, आवाज या उपरायची गुस्ताखी झाली तर मृत्यूदंडास पात्र हा आबाजी. आणि त्या माऊलीचे चरण पाहिले आणि माझ्या राजाच्या मुखातून बोल उमटले, अशीच आमुची माता आहे सुंदर रूपवती, पाहून ती लावण्यवती, वदले छत्रपती. पण इथंच इतिहासानं काहींनी असंही लिहिलं, अशीच आमुची माता असती सुंदर रूपवती, पाहून ती लावण्यवती, वदले छत्रपती. ज्या आईच्या स्वप्नासाठी माझा राजानं उभं आयुष्य खऱ्या अर्थानं सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात घुमवलंय. कारण खऱ्या अर्थानं जर आम्ही मासाहेब जिजाऊंचं चरित्र बारकाईनं अभ्यासलं, त्या काळात असणारी गुरुकुल, आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार गुरुकुल शिक्षण पद्धती येते. पण ज्यावेळेस राजांचं बालपणीचं चरित्र समजून घ्यायचं आहे, त्यावेळी हिंदू धर्मशास्त्रात येणारी गुरुकुल पद्धत ही पहिल्यांदा समजून घ्यावं लागेल, तरच आम्हाला राजांचं बालपण समजतं. आणि गुरुकुल शिक्षण पद्धतीमध्ये आजही आपण डेक्कनला गेलोत तर अनेक हस्तलिखित आपल्याला कॉलेजवरती भेटतील. या खऱ्या अर्थानं गुरुकुल शिक्षण पद्धतीमध्ये जी प्रभू रामचंद्रांच्या काळात होती, तिच्यामध्ये जी 4 व्यक्तिमत्व सांगितलीत, त्यातलं पहिलं म्हणजे शारीरिक व्यक्तिमत्व आहे. आता विचार करा, खऱ्या अर्थानं माझ्या बहिणींनो, जर तुम्हाला म्हटलं की तुमचा मुलगा हा शारीरिक व्यक्तिमत्वानं जर अपंग दिसतो, तुम्ही उद्यापासून काय कराल? तो एक तर गोरापान दिसला पाहिजे म्हणून प्रयत्न करा, एक तर त्याची तब्येत झाली पाहिजे म्हणून काजू बदाम द्याल, बरोबर? पण गुरुकुल शिक्षण पद्धती असे सांगते की सौंदर्य हे बाह्य रंगानं नसावं तर अंतरंगानं असावं. तेच चेहरे देखणे जे प्रांजलांचे आरसे, आपला मुलगा बाहेरून आणि आतून सारखाच असावा, त्याचं सौंदर्य तसं असावं. म्हणून तर खऱ्या अर्थानं शिवबाराजांचं जीवनचरित्र पाहिलं, आत एक बाहेर एक असं कोणतंही महापुरुषाचं सापडत नाही. तर आता माणसं सरड्यापेक्षाही वेगानं रंग, कारण आम्ही अंतरंगाचं सौंदर्य शोधायत नाही, बाह्यरंगाचं सौंदर्य शोधत. दुसरं व्यक्तिमत्व म्हणजे बौद्धिक, तिसरं म्हणजे मानसिक आणि चौथं म्हणजे आध्यात्मिक व्यक्तिमत्व. आणि यातल्या शारीरिक व्यक्तिमत्वाची व्याख्या अशी आहे की आतून सौंदर्य हवं. मग मासाहेब जिजाऊंना राजे असं म्हणतील का? अशीच आमुची माता असती सुंदर रूपवती, पाहून ती लावण्यवती, वदले छत्रपती म्हणू शकतील? आपल्या आईच्या सौंदर्याला खऱ्या अर्थानं मातीत मोल करतील?
म्हणून तर माझ्या राजांचं वाक्य असं होतं, अशीच आमुची माता आहे सुंदर रूपवती, पाहून ती लावण्यवती वदले छत्रपती. आणि आबाजीला सांगितलं, खऱ्या अर्थानं आमच्या बहिणीला मानानं पालखीत बसून माघारी घेऊन जा. आणि आजही डेक्कनला हस्तलिखित काही उपलब्ध आहे त्या ऐवजानुसार ज्यावेळी हीच आबाजी सोनदेवाची खऱ्या अर्थानं आबाजी सोनदेवानं कल्याणच्या सुभेदारची सून माघारी धाडली ना, तिच्या नवऱ्यानं तिला विचारलं होतं, तुला त्या शिवा नावाच्या काफिरानं पळवलं होतं, बोल तुझ्यावर अन्याय अत्याचार झाले नाहीत का? या कल्याणच्या सुभेदारच्या सुनेचं उत्तर आहे, कौन कहता है, कौन कहता है मुझे भगाया गया, कौन कहता है मुझे चुराया गया, मैं तो मेरे मायके मेरे भाई के पास गई थी, फक्र होता है मुझे मेरे साथ ये हादसा हुआ, इसीलिए तो मुझे शिवा जैसे भाई मिला, शिवा जैसे भाई मिला. कुणाचं वाक्य? कल्याणच्या सुभेदाराची जी सून आबाजींना कैद करून आणली होती तिचं वाक्य माघारी गेल्यानंतर शाहिस्ते खानाची बहीण तुटलेल्या बोटाने शाहिस्ते खान सांगत राहिला आपल्या बेगमला, जर शिवाने माझी बहीण पळवली असेल काळजी करायचं कारण नाही. मग त्या राजांच्या आम्ही जर वारसदार म्हणून घेतो तर का प्रत्येक वृत्तपत्राच्या प्रत्येक पानावर बलात्कार, अत्याचार आणि स्वैराचाराच्या बातम्या येतात? कारण माझा शिवभक्त ही शब्दाची जर व्याख्या म्हटलं तर खऱ्या अर्थानं आपल्या घरातील समानतेची स्त्रीला समानतेची वागणूक देतो तो खरा शिवभक्त. खऱ्या अर्थानं स्त्रीचा पदर पाडणारा नाही, पदर सावरतो तो खरा शिवभक्त. अरे खऱ्या अर्थानं दुसऱ्याच्या आया बहिणी खऱ्या अर्थानं ज्यावेळेस अन्याय अत्याचार होतो त्यावेळेस समोर जाऊन खऱ्या अर्थानं त्याची खंडोळी करतो तो शिवभक्त. खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं, कारण आज दादा या ठिकाणी आहेत आणि जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं शिवभक्ताची व्याख्या नंतरच्या काळात स्पष्ट केली ते म्हणजे आदरणीय दादा आहेत. आणि माझ्या मनामध्ये जी निवडक व्यक्तिमत्व खरंच एक काळजापासून गादीवर उभा आहे, सांगतो की जी निवडक व्यक्तिमत्व काळजामध्ये आहे ह्या व्यक्तिमत्वात फार वरचं स्थान म्हणजे दादांचं आहे. कारण दादांबद्दल आता खऱ्या अर्थानं दादा इथं आहेत म्हणून दादांबद्दलही 5 ओळी मात्र सांगतो जी शिवभक्ताच्या व्याख्या काय असावी. आता त्यांच्या दृष्टीनं खऱ्या अर्थानं त्यांच्यावरती मला वाटतं काहीतरी 3 महिन्यापूर्वी बोलण्याच्या ओघामध्ये ही पुढे शब्द आले होते, ते शब्द म्हणतो. कारण त्यांचं जे जीवनचरित्र आहे हे शब्दांमध्ये सांगण्यापेक्षाही 7 वाक्यात सांगतो. खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर अनिकेत भाऊ म्हणजे नेमकं काय? दीनदलित गरिबांचे आई म्हणजे अनिकेत भाऊ, हरलेल्या फिसलांचे ताई आहेत अनिकेत भाऊ, लवलवत्या लेखणीची धार 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 म्हणजे अनिकेत भाऊ, भ्रष्टाचारांच्या कानाखालचा जाळ 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 म्हणजे अनिकेत भाऊ, तुटलेल्या विण्याचा झणकार म्हणजे अनिकेत भाऊ, शेलपट जिनना करून हिंदुस्थानच्या मातीला अस्मिताकार देणारे आमच्या मावळचे वाघ 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 आहेत अनिकेत भाऊ. खऱ्या अर्थानं हीच व्याख्या खऱ्या अर्थानं माझ्या प्रत्येक शिवभक्ताच्या अंतकरणामध्ये असावी. कारण माणसातला माणूस शोधावा आणि खऱ्या अर्थानं त्या माणसा शिवभा पाहावा ही भावना अंतकरणामध्ये जोपासावी. आणि खऱ्या अर्थानं आता एक नवीन प्रश्न सध्या पुढे आलाय, शिवचरित्र कीर्तनात असावं की नसावं याचा इतिहास जर शोधायचा असेल तर इतिहास आपल्याला खऱ्या अर्थानं राजगुरुनगरमधील मला वाटतं दावडी निमगाव ना निमगाव दावडीचं जे खंडोबा मंदिर आहे त्याच्या बाजूला एक पुरातत्व हनुमंतरायाचं मंदिर आहे. आणि त्या मंदिराचा ज्यावेळेस हा प्रश्न पुढे आला, आम्ही ज्यावेळी इतिहास शोधत गेलो तर वारकरी या शब्दाची संज्ञा जिथं स्पष्ट झाली ते म्हणजे आपली निमगाव दावडी आहे. आणि त्या ठिकाणी तान्हाजी मालुसरेंचे एक मित्र राहायचे ज्यांचं नाव होतं बल्लाळराव. आणि या बल्लाळरावांचं आणि त्यांच्या कुटुंबाचे भावकीबरोबरचे वाद होते. आणि हे वाद चालू असताना आषाढीच्या वारीच्या निमित्तानं जुन्नर प्रांतावरती म्हणजे ज्याला आता आपण जुन्नर म्हणतो, हे याला जुन्या काळात निजामशाहीच्या काळातलं नाव होतं ते जुन्नर प्रांत असं म्हटलं जातं. हस्तलिखितांमध्ये जुन्नरच नाव आढळतं. या जुन्नर प्रांतावरती तान्हाजी निघालेले असताना रात्रीचे बल्लाळरावाच्या घरी थांबले. भाऊबंधांचा वाद उफाळून आला तेव्हा हातात असणारं, कारण आपण म्हणतो टाळकरी मंडळी, छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांमध्ये एक मावळा असा होता जो कोणत्याही ठेक्यावरती टाळ धरणात त्याचा कोणी हात धरत नव्हतं, ज्यांचं नाव म्हणजे तानाजी मालुसरे. आणि ज्यावेळेस भजन चालू होतं आणि समोरचा गट आला, हातात तलवार नाही ढाल नाही, माझ्या तान्हाजी मालुसरेंनी खऱ्या अर्थानं करकचून त्या वादीला, टाळाची जी वादी आहे करकचून गाठ मारली, सुदर्शन चक्राप्रमाणे टाळ फिरवत राहिले. सगळे पुढे येणाऱ्या प्रत्येकाचं डोकं फोडलं. आणि शेवटी बल्लाळरावांना सांगितलेलं वाक्य होतं, बल्लाळ लक्षात ठेव, प्रत्येक वेळेस हा तान्हा तुला वाचवायला यायचा नाही. अरे ज्या वेळेस खऱ्या अर्थानं हे जे टाळ आहेत हे फक्त टाळ नाही बरं, तर हे सगळ्यात मोठं शस्त्र आहे. ज्या दिवशी कीर्तनात उभं राहताना तू तल्लीनतेने
वाजवशील आणि जर तुझ्या धर्मावरती संकट आलं तर त्याचा शस्त्र म्हणून समोरच्या डोक्यात घालायलाही कमी काढणार नाही. असं ज्यावेळी तुझं खऱ्या अर्थानं तू घडशील त्यावेळी तुझा देव, देश, धर्म जिवंत राहील. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि तान्हाच्या मुखातून आलेलं पुढचं वाक्य होतं, रणी धाव घेता असे खडग हस्त, विठूवारी माझी बने टाळ हस्त, अलंकार हे दोन्ही ज्याच्या उशाला, वार करी म्हणावे अशा वागराला. म्हणजे खऱ्या अर्थानं भक्तीत तल्लीन होताना ते टाळ भक्तिरसात होऊन निघतात आणि धर्मावर संकट आलं तर त्या शस्त्र म्हणून वापर होतो. असं दोन्ही शस्त्र ज्याच्या हाताशी आहेत तो वाघ म्हणजे माझा हा वारकरी आहे. म्हणून एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी होऊ द्या. माझ्या राजानं असं वेळ अधिकचा झालाय, माझ्या राजानं असं काही कर्तृत्व केलं ज्या कर्तृत्वाच्या बळावरती खऱ्या अर्थानं माझ्या इतिहासाची पानं अशी प्रफुल्लित होत गेली. म्हणून तर प्रत्येक गडकोटावरती माझा वीर शुभा खऱ्या अर्थानं अजरामर होऊन गेला. हे सगळ्यात एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. शिवराज माझ्या राजाचं नाव गाजते गडगल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गडगल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गडगल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते राज निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. साथीवर झेलले आपल्या निधनाच्या अटीवर, आपल्या निधनाच्या अटीवर. प्राणपणाने लढले मावळे, प्राणपणाने लढले मावळे, भरसाच्या राजावर. जय शिवराज. गाजते गडगल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गडगल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गडगल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गडगल्याच्या दगडावर. लक्षात घ्या महाराज, माझ्या राजानं कर्तृत्व असं केलं म्हणून त्या कर्तृत्वाच्या बळावरती, कारण प्रत्येक येणाऱ्या प्रत्येक शत्रूसमोर माझे राजे माघारी थांबले नाहीत, तर प्रत्येक शत्रूची मान उडवून खऱ्या अर्थानं धर्म, देश आणि स्वराज्य अबाधित ठेवलं. म्हणून तर माझा राजा शिवबा वीर शिवाजी, शिवबा वीर शिवाजी, सरस प्रवत मानवरानी जन भगवा पडसा दिला, जन भगवा पडसा दिला. शिवराज महाराष्ट्र गड दिला, जय शोभन वीर शिवाजी, महाराष्ट्र गड दिला. जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी. या सगळ्या स्वरगंधर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं माझ्या राजाचं ते कर्तृत्व आहे आणि त्या कर्तृत्वाच्या बळावरती खऱ्या अर्थानं माझा राजा हा प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये म्हणजे या देवघरामध्ये समाविष्ट आहे. आणि खऱ्या अर्थानं आपल्याकडं शिवस्मारक होतं आहे. हे शिवस्मारक म्हणजे खऱ्या अर्थानं आपल्या या मातीचा सगळ्यात मोठा स्वर्ग आहे. फक्त एक दिलानं आणि एक विचारानं पक्ष, गट आणि तट बाजूला ठेवून जर कारण विचार करा, माझ्या राजाचं स्मारक होणं म्हणजे आपल्या जीवनातली सगळ्यात मोठी यशप्राप्ती आहे. ज्या राजानं उभं आयुष्य आपल्यासाठी खऱ्या अर्थानं दिलं, आपल्या आयुष्यातला आणि आपल्या कमाईतला थोडासा हिस्सा आपण राजांसाठी देऊ शकत नाहीत का, हा विचार मात्र मनाशी प्रत्येकानं करावा. आज या शिवजयंतीच्या निमित्तानं आपल्या घराचा स्वर्ग झाला पाहिजे एवढी भावना अंतःकरणात ठेवा. म्हणून जाताना आज 5 वचनं महिला मंडळ मी तुमच्याकडे भावाच्या नात्याने मागणार आहे आणि 5 वचनं पुरुष मंडळी तुमच्याकडे मागणार आहे. पण ही 5 वचनं मागत असताना दादा इको काढा आणि बेस वाढवा. ही 5 वचनं मागत असताना लक्षात घ्या, यातलं कोणतंही वचन तुम्ही मला देत नाही, ते तुम्ही खऱ्या अर्थानं पंढरीच्या परमात्म्याला आणि राजाधिराज शिव छत्रपतींना देत आहात. आणि जर मी तुम्हाला जे तुमच्याकडे मागणार आहे ते तुम्ही मरेपर्यंत पाळणार असाल, तुम्ही टाळी वाजवायची. आत्ता नाही, वचन ऐकल्या नंतर जर तुम्हाला मान्य असेल आणि तुम्ही मरेपर्यंत ते पाळणार असाल तर तुम्ही टाळी वाजवायची. जर तुम्हाला मान्य नसेल, तुम्ही पाळू शकत नसाल, तुम्ही टाळी वाजवायची
नाही. तुमच्यावर कुठलीही जबरदस्ती नाही. आणि टाळी वाजवली तर मरेपर्यंत ते पाळायचं आहे. आणि एवढी 5 वर्ष तुम्ही मला द्यावीत ही तुमच्या भावाची अपेक्षा आहे. मागू? तुम्ही हा म्हणले तर मागतो. पहिलं वचन बसलेल्या सगळ्या सासूबाईंकडून, आजपासून मी माझ्या सुनेला माझ्या घरात माझ्या जन्मदात्या मुलीचाच दर्जा देईल. 2 तारखेला पाडव्याला पंचांग येणार आहे, पण आज आपलं पंचांग बघून दुसरं वचन आपलं कीर्तनच असे महाराज. दुसरं वचन बसलेल्या सगळ्या सुनबाईंकडून, आजपासून मी माझ्या सासूसासऱ्यांना, हे आताच पाहायला लागले आपल्याला शिपूरचं कसं आहे, आजपासून मी माझ्या सासूसासऱ्यांना माझ्या आई वडिलांचाच दर्जा देईल. सुना चांगल्या आहे तुमच्या गावातल्या सासांपेक्षा. तिसरं वचन, आजपासून मी माझ्या नवऱ्याच्या त्याच्या भावाच्या नात्यात, मी माझ्या नवऱ्याच्या त्याच्या बहिणीच्या नात्यात मिठाचा खडा बनणार नाही. तुमचं अवघडच आहे. चौथं वचन, आजपासून आमच्या घरातील भांड्याचा आणि भांडणाचा आवाज घराच्या बाहेर येणार नाही. भांडी फुटली तुमची. 5वं वचन, आता 2 आणखीच मागतो. 5वं वचन, आपल्याकडे होणाऱ्या शिवस्मारकासाठी जोपर्यंत आपले साहेब निधी देत नाहीत तोपर्यंत आपण त्यांची पाठ सोडणार नाही. यात लई लबाड आहेत. आणि शेवटचं वचन, आजपासून मी माझ्या नवऱ्याला टाकून बोलणार नाही. आता 5 वर्ष पुरुष मंडळी तुमच्याकडून ती लागू. पहिलं वचन, बायकोना कितीही कान भरले तरी मरेपर्यंत मी माझ्या आई वडिलांना अंतर देणार नाही. यास टाळी असे म्हणतात. दुसरं वचन, माझी भावाची आणि माझी जमिनीवरून वाद असेल, आमच्या प्रॉपर्टीची केस असेल, पण भले आमची घरं 2 असतील, आमचे सातबारे 2 असतील, पण आजपासून आम्ही मनानं कधी दूर होणार नाही. बास महाराजांचं कीर्तन सफल आहे. तिसरं वचन, आजपासून गावातल्या कोणत्याही चांगल्या कामात आम्ही कधीच एकमेकांचे पाय ओढणार नाही. गावातल्या चांगल्या कामात कधीच राजकारण आणणार नाही. बास महाराज. चौथं वचन, माझ्या बहिणीला जेव्हा कधी माझी गरज पडेल तेव्हा मी श्रीकृष्णाची भूमिका बजावेल. आणि 5वं शेवटचं वचन, हे शिवस्मारक खऱ्या अर्थानं आपलं आहे, आपल्या राजाचं आहे, म्हणून जिथं जिथं काही कमी पडेल तिथं खारीचा का होईना पण मी वाटा उचलल्याशिवाय राहणार नाही. बस महाराज, खऱ्या अर्थानं झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणावरती विलीन करतो. अधिकचा वेळ झालेला आहे. पुढचा प्रवास मलाही फार मोठा आहे. खऱ्या अर्थानं बोलण्याच्या ओघात जर काही चुकीचे शब्द गेले असतील, मी तुमचा मुलगा आहे ना, त्याने मला माफ करा. जो योग्य वाटलं ते काळजात करून घ्या. एक दादा खऱ्या अर्थानं आपले मनपूर्वक ऋण व्यक्त करतो, कारण खऱ्या अर्थानं इथं आल्यानंतर दादा तुमचा केलेला पाहुणचार आणि येईपर्यंत म्हणजे जवळपास पाहिलं तर त्यांचा फोन आला आणि इथपर्यंत येता आलं. आपले मनपूर्वक ऋण व्यक्त करतो दादा. खऱ्या अर्थानं आपलेही मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. या निमित्तानं आपल्या भेटीचा योग आला. आदरणीय सगळ्या तरुण मंडळासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि सगळ्या तरुण मंडळींनी ज्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली आहे त्या ज्येष्ठांसाठी एकदा जरूर पोरांनी टाळ्या वाजवा. बस महाराज, खऱ्या अर्थानं बोलण्याच्या ओघात चुकीचे शब्द गेले असतील, मुलगा म्हणून समजून घ्या. योग्य वाटलं ते काळजात करून घ्या. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय खऱ्या अर्थानं तो भगवान परमात्मा आपलासा करण्याचा उपदेश करतात. शिवजयंती नैमित्तिक असल्यामुळं खऱ्या अर्थानं अभंगाच्या दृष्टीने शिवचरित्र मांडण्याचा प्रयत्न केला. जाणकारांची क्षमा मागतो. दुसऱ्या चरणात तुकोबाराय सांगतात, एरती माईक दुःखाची जनती नाही अदियंती अवसान. प्रपंच दुःखमुळं आहे, दुःख देणारा आहे, पण याच प्रपंचाला जर आम्ही परमार्थाची जोड दिली, नासक्या देहाचंही सोनं होईल. मग तुकोबाराय त्यासाठी काय करावं लागेल? अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मनापिसे गोविंदचे. आणि तो भगवंताच्या नामाचा छंद जोडला.